आपला स्पेशली जो विषय आहे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. तर याच्याबद्दल आपण आज समजून घेणार आहोत. हा जो टॉपिक आहे पर्टिक्युलरली हा आपल्या मनाशी रिलेटेड आहे पूर्णपणे. तर आपल्याला माहिती आहे की आपण फिजिकल फिटनेससाठी काय करतो, जसं की योगा करतो, प्राणायाम करतो, जिम आहे, प्रॉपर डाएट घेतो. याच्यात काय होतं की आपण फिजिकली फिट होतो. फिजिकली फिट होतो, आपल्याला फिजिकली एनर्जेटिक वाटायला लागतं. हे झालं आपल्या फिजिकल फिटनेसच्या बाबतीत. तसंच आपल्याकडे एक मन देखील आहे. तर त्या मनाच्या फिटनेससाठी आपण काय करतोय? मनाचा योग्य व्यायाम काय? मनाचा योग्य आहार काय पर्टिक्युलरली? तर त्या मनाच्या फिटनेसच्या संदर्भात आजचं हे सेशन आहे पूर्णपणे. तर जसं की सपोज आपण रस्त्यानं चाललोय. रस्त्यानं जात असताना आपण पडलो, आपल्याला जखम झाली, तर आपण डॉक्टरांकडे जातो आणि जायलाच पाहिजे. त्याच्यावर मलमपट्टी करून देतो. जखम छोटीशी असेल तर ती आपोआप बरी होईल. पण जर मोठी जखम असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो. तर हे आपण झालं आपल्या फिजिकल बॉडीच्या बाबतीत. तसंच नातेसंबंधामध्ये काय होते, की आपल्या मनाला जखम होते बऱ्याचदा आणि त्या जखमेवर जर मलमपट्टी नाही केली गेली, ती जखम बराच काळ जर तशीच राहिली, तर त्या नातेसंबंधामध्ये हळू-हळू आपण बघतो, की दुरावा यायला लागतो. आणि ते आपण बघतो बऱ्याचदा पेपरमध्ये वगैरे किती टोकापर्यंत जाऊ शकतात अक्षरशः. तर पर्टिक्युलरली आजचा जो सेशन आहे, हे स्पेशली आहे फिटनेस ऑफ माइंड. आपण फिटनेस ऑफ बॉडीच्या बद्दल बरेच अवेअर आहोत, पण मनाच्या फिटनेसच्या संदर्भामध्ये हे आजचं सेशन आहे. तर इथं असलेल्या सर्वांसाठी सेशन चालू करण्यापूर्वी माझा हा प्रश्न आहे. आय थिंक आतापर्यंत जवळपास 45 लोक कनेक्ट झालेले आहेत, अजून होत आहेत. तर पूर्वी जितके आहेत त्यांच्यासाठी माझा हा प्रश्न आहे, की पर्टिक्युलरली पर्पज ऑफ अटेंडिंग दिस सेमिनार, की आजचा हा जो सेमिनार आहे, हा जो वेबिनार आहे, की हा तुम्ही का अटेंड करताय पर्टिक्युलरली? कसं आहे, कोणतीही गोष्ट जी आहे, तर ती आपण का करतो हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं पर्टिक्युलरली, की स्पेशली आपण बघितलं, की आपलं जे ब्रेन आहे, ब्रेनला आणि टॅक्सी ड्रायव्हरला हे क्लिअर माहितच असायला हवं, की आपल्याला जायचंय कुठं. तर तसंच इथं असलेल्या सर्वांना हा माझा प्रश्न आहे, की आजचा हा वेबिनार तुम्ही का अटेंड करताय पर्टिक्युलरली? काय उद्देश आहे हे अटेंड करण्याचा? तर आजचा हा जो सेमिनार आहे हा पूर्णपणे इंटरॅक्टिव्ह असेल, की मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. जसं की आता सपोज मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, तर हे प्रश्न तुमच्यासाठी आहे, की त्याच्यावर तुम्ही थिंक करताय आणि मग उत्तर देताय, लक्षात घ्या. हा तुमचा एक मेंटल एक्सरसाइज आहे एक प्रकारचा. हा मानसिक व्यायाम आहे. जसं आपण फिजिकल फिटनेस करतो, तर तसा हा मनाचा व्यायाम आहे. तर तुम्ही आजचा सेमिनार का अटेंड करताय पर्टिक्युलरली? तर हँड रेज करून तुम्ही अनम्यूट करून उत्तर देऊ शकता. कसं आहे, की इथं कशासाठी आला आहात? कसं आहे, तुम्हाला जर क्लिअर असेल तर तुमचं ब्रेन ऑटोमॅटिकली तेच घेईल. कोणी नवीन शिकण्यासाठी आलं असेल तर ते घेईल. कोणी जर टाइमपास करण्यासाठी आलं तर त्याचा खूप चांगला टाइमपास होईल. येस, शोभना मॅडम तुम्ही हँड रेज केलं, बोलू शकता. सर कोटी कोटी नमन. नमन. सर ह्या म्हणजे कदाचित मी जे उत्तर दिलंय बऱ्याच जणांचं ते उत्तर असू शकतं, की आम्हाला आता ध्यानाची इतकी ओढ लागलेली आहे, की ध्यानामधून आम्हाला काय काय ज्ञान मिळू शकतं याचीच जास्त ओढ आहे सर आम्हाला, की ते ज्ञान घेण्यासाठी आम्ही इथे येत आहोत सर. ग्रेट ग्रेट, छान छान. येस मॅडम, आता ज्ञान आपण घेतोय तर मला असं म्हणायचं की पर्टिक्युलरली ज्ञान घेण्यापाठीमागं काहीतरी उद्देश असतो, की ज्ञानाच्या द्वारे आपल्याला कुठे पोहोचायचं आहे पर्टिक्युलर? स्वतःमध्ये सर सगळ्यात महत्वाचं स्वतःपर्यंत पोहोचायचंय आणि स्वतःमध्ये बदल करायचा. हा, येस 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 येस, जसं की आध्यात्मिक ज्या मार्गावर तुम्ही चाललात. ग्रेट, छान. की क्लिअर असणं. येस सोनाली पाटील मॅडम मी हँड रेज केलेला आहे. येस, सोनाली पाटील मॅडम बोलू शकतो. येस मॅडम, अनम्यूट करून बोला. हा, तर तुमचे मी सर व्हिडिओ पाहिले होते युट्यूबला आणि ज्यावेळेस तुमचे ते व्हिडिओ पाहिले ना, तर मला खूप असं वेगळं फील व्हायला लागलेलं आणि मी त्याच्यानंतर तुम्हाला सर स्वतः फोन पण केला होता, की सर मला NLP शिकायचं झालं तर मला तुमच्याकडूनच शिकायचंय म्हणून. आणि आज काहीतरी नक्की वेगळं असेल, काहीतरी घेण्यासारखं असणार आहे. आणि तुम्हाला माहितीये का, की 8:30 वाजले, 9 म्हणजे तुम्ही 9:15 लिहिलेलं, म्हटलं सर 9ला का नाही ठेवलं तुम्ही? म्हणजे एवढं मी ते आज मोबाईल मध्ये ते टायमिंग बघत होते, की 9 वाजून किती मिनिटं झाली आहेत वगैरे असं. म्हणजे खूप उत्सुकता होती सर आणि नवीन शिकायला मिळेल हे आहेच आहे म्हणजे तुमच्याकडून. थँक्यू सर. येस, थँक्यू सोनाली मॅडम. येस येस, स्वाती मॅडम तुम्ही पण हँड रेज केलाय, तुम्ही पण बोलू शकता अनम्यूट करून. स्वाती मुत्याल मॅडम. हॅलो. येस मॅडम. हा, गुड इव्हनिंग एव्हरीवन. सर मी हा आजचा सेक्शन जो आहे यासाठी अटेंड केलेली आहे, की अजून काहीतरी नवीन शिकायला मिळणार एक तर. आणि सर मी ऑलरेडी तुमच्याकडे पर्सनल कोर्स केलेली आहे
तर Yes, त्यासाठी yes. मला माहिती आहे की म्हणजे मानसिक जो स्ट्रेस आहे आणि जो नातेसंबंध आपल्याला व्यवस्थित ठेवायचा असतो, त्यासाठी मी स्पेशली सेशन अटेंड केलेला आहे. अजून काहीतरी नवीन जास्त शिकायला मिळेल म्हणून. येस येस, नवीन शिकायचं. येस, थँक्यू. येस, आणखून अमृता पाटील मॅडम. येस. आत्मवंदन सर. येस. ऍक्च्युली सर मी जॉईन करण्यामागचं कारण म्हणजे रोजचा आपला 9:15चा सेशन असतोच, तो अटेंड करतेच, पण आज ते न्यूरो प्रोग्रामिंग जे कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल खूप क्युरियोसिटी आहे. म्हणजे स्वतःमध्ये बदल तर करायचाच आहे आणि ऑलरेडी असं प्रोग्रामिंग झालंय ना लहानपणापासून की एखादी गोष्ट पर्टिक्युलर ठिकाणी ठेवायची तर तिथंच ठेवायची, तशीच ठेवायची, असं प्रोग्रामिंग ऑलरेडी सेट आहे. मग ते दुसऱ्यांनी तसंच करावं अशी अपेक्षा असते. मग त्यामुळे चिडचिड, राग वगैरे. तर तो प्रोग्रामिंग चेंज करण्यासाठी म्हणजे यातून काहीतरी मिळेल असं म्हणून म्हणजे क्युरियोसिटीने अटेंड करते. थँक्यू सर. येस, थँक्यू मॅडम. तुम्ही अलर्ट आहात, अवेअर आहात, त्याबद्दल खूप चांगली गोष्ट आहे. येस. श्रवण महेश सर. येस. ओके, नमस्ते सर. सॉरी. नमस्ते. यस, नमस्ते सर. एक्चुअली शोभना मैडम, आप स्पीकर मोड पे रहना है, आप रह सकते हैं ना? हाँ यस सर. स्पीकर मोड पे रहना है आपको, गैलरी मोड पे नहीं जाने का. मतलब क्या करना है सर? सर स्पीकर मोड ही है अभी स्पीकर मोड है और हाँ. शोभना मैडम होस्ट है ना, इसीलिए हाँ. बट लाइव गड़बड़ नहीं होगा. सो Yes. ऑटोमेटिकली जो म्यूट अनम्यूट करना है बाकी को होस्ट कर सकता है. येस सर. येस सर, सॉरी, यू कॅन कंटिन्यू. येस येस येस. तर बऱ्याच जणांनी सांगितलं की नवीन शिकायचं आहे. बऱ्याच जणांना, काहींना पर्टिक्युलरली आपण बघितलं की जे स्वतःला जाणून घ्यायचं आहे, स्वतःमध्ये स्थापित व्हायचं आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही डोक्यामध्ये जे काही गोल ठेवलेला आहे, कोणी म्हटलं की मला नवीन काहीतरी शिकायचं आहे, त्यांना नवीन खरंच खूप काही शिकायला मिळेल. ज्यांना स्वतःमध्ये स्थापित व्हायचं तर त्यासाठी त्यांना पर्टिक्युलरली आणखी काही नवीन टूल्स मिळतील पर्टिक्युलरली. आणि आपण जर कोणी म्हणत असेल की चला बघूया असंच काय आहे, बघूया, टाइमपास करूया, तर त्यांचा खूप चांगला टाइमपास होईल. फक्त कसं आहे की गोल तुमच्यामध्ये डिसाईड असणं गरजेचं आहे. आउटकम, एनएलपीच्या भाषेत म्हटलं जातं की आउटकम ठरवणं गरजेचं आहे, की तुम्हाला जे हवं ते मिळतंय, कसं आउटकम ठरवणं गरजेचं आहे. तर आता आपण बघतो की 65 पार्टिसिपंट आलेले आहेत. ठीक आहे, आणखी काही जण कनेक्ट होत आहेत. तर मी इथं पीपीटी शेअर करायला चालू करतोय. तर येस, पीपीटी दिसली की मला सांगा, आपण कंटिन्यू करूया. डिस्प्ले होते पीपीटी? येस. व्हॉट इज एनएलपी दिसतंय? येस सर, दिसतंय. येस येस. व्हॉट इज एनएलपी? आता आपण बघितलं की एनएलपी जे आहे, एनएलपीचं लॉंग फॉर्म आपल्याला माहिती आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आता हे काय आहे एक्झॅक्टली एनएलपी? मी थोडक्यात साध्या सरळ सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की न्यूरो म्हणजे जसं की आपले ब्रेनचे न्यूरॉन्स लिंग्विस्टिक लँग्वेजच्या द्वारे त्यांची प्रोग्रामिंग करणं. थोडक्यात काय की एक एक्झाम्पल देतो, त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला क्लिअर होईल. समजा एक रूम आहे, ती बंद आहे ती रूम, आणि बऱ्याच दिवसापासून ती खोली बंद आहे आणि त्यामध्ये बरीच धूळ साचले जात फरशीवर. आणि आपण काय केलं, एक वाटी पाणी घेतलं आणि एक वाटी पाणी त्या फरशीवर ओतलं. काय होईल की पाणी काय करेल की त्या धुळीमधून हळूहळू त्याचा रस्ता काढायला लागेल, एक मार्ग काढेल. आणि मग त्याच्यानंतर काय होईल, 1-2 तासानंतर ते वाळून जाईल, पूर्णपणे कोरडं होईल. आणि मग पूर्णपणे कोरडं झाल्यानंतर आपण जिथं अगोदर पाणी टाकलं होतं तिथंच जर परत पाणी टाकलं तर काय होईल की पाणी त्याच रस्त्याने जाईल जिथं ऑलरेडी रस्ता तयार झाला होता. परत नंतर दुसऱ्या दिवशी आपण परत तिथं पाणी टाकलं, कोरडं जिथं झालं होतं, तर पाणी त्याच रस्त्याने जाण्याची शक्यता जास्त आहे की जिथं ऑलरेडी तो मार्ग तयार झाला होता. त्यालाच म्हणतात न्यूरल पाथवे. असे न्यूरल पाथवेज आपल्या ब्रेनमध्ये आहेत. आपण सकाळी जेव्हा उठतो तर ब्रश करतो, कोणी बघतो की कोणी असं गोल करून ब्रश करतो, कोणी असं हॉरिझॉन्टली ब्रश करतं, कोणी असं व्हर्टिकली करतं. जे काही करत आहोत, तर जो व्यक्ती जसा ब्रश करतो तो तसाच ब्रश करतो. आपण याला पर्टिक्युलरली हॅबिट पण म्हणतो. तर ही जी काही हॅबिट आहे, आता तुम्ही ज्या पद्धतीने बसला आहात, की कोणी बसलं आहे की कोणी असा हात हनवटी ओढून बसलाय, कोणी असेल की हाताची घडी ओढून बसला आहे, ज्या काही पद्धतीने तुम्ही बसलात, ह्याचे तुमच्या ब्रेनमध्ये न्यूरल पाथवेज आहेत पर्टिक्युलरली, प्रत्येक गोष्टीचं पर्टिक्युलरली. तर हे जे न्यूरल पाथवेज आहेत, काही पॉझिटिव्ह न्यूरल पाथवेज आहेत. आपण बघतोय की एखाद्या व्यक्तीला बघितलं की आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं, छान वाटायला लागतं, आणि एखाद्या व्यक्तीला बघितलं की आपल्याला स्ट्रेस यायला लागतो पर्टिक्युलरली. हे काय आहेत की आपल्या ब्रेन मधले न्यूरल पाथवेज आहेत पर्टिक्युलरली, आपणच तयार केलेले आहेत. लक्षात घ्या, काही कॉन्शियसली तयार केलेत, काही अनकॉन्शियसली तयार केलेत. तर ह्यालाच आपण न्यूरल पाथवेज म्हणतो, एनएलपी. आता कसं आहे की हे लाखोने करोडो न्यूरल पाथवेज आपले लहानपणापासून, इव्हन आपण आपल्या आईच्या गर्भामध्ये असताना तेव्हापासून तयार झाले बऱ्याच काही गोष्टी.
तर त्यामधल्या काही गोष्टी आपल्याला उपयोगी आहेत, ज्या उपयोगी आहेत त्याला घेऊन आपण पुढे जाणार आहोत. पण ज्या उपयोगी नाही आहेत, की ज्याचा आपल्याला त्रास होतोय, जे आपलं गोल आहे ते अचीव्ह करण्यासाठी त्याचा आपल्याला त्रास होतोय, तर ते आपण बदलू शकतो. असं बिलकुल नाही आहे की जे जसं आहे ते तसंच राहणार, बिलकुल नाही आहे. आपण त्यामध्ये नक्कीच बदल करू शकतो. तर NLPच्या माध्यमातून जसं की मी तुम्हाला सांगितलं की एखादी हॅबिट फॉर्म होते, पर्टिक्युलर न्यूरल पाथवेज आपल्या ब्रेनमध्ये तयार असतात. तर आपण आता बघितलं की NLP जे आहे, तर NLP फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन अशा 3 जनरेशन आहेत. तर 1975च्या दरम्यान जी NLPची जी फर्स्ट जनरेशन आली, तर त्यामध्ये जे बोललं गेलं पर्टिक्युलरली बिहेवियर बद्दल बोललं गेलं, बिहेवियर मॉडिफिकेशन, की जे काही बिहेवियर आहे पर्टिक्युलरली की असं वागायला पाहिजे, असं वागायला नाही पाहिजे, अरे अशा पद्धतीनं रागानं चिडचिड करून बोलायला नाही पाहिजे, तर आपण शांततेनं आपल्याला जे हवं ते प्रॉपर बोलायला पाहिजे, किंवा जे काय आहे बिहेवियर चेंज करण्यावर त्यांचा जास्त भर होता फर्स्ट जनरेशनचा. आणि सेकंड जनरेशनचा जर बघितलं तर व्हॅल्यू आणि बिलीफ बद्दल जास्त बोलण्यात आलं. 1980ला जी सेकंड जनरेशन आली तर ती थोडीशी ऍडव्हान्स होती, व्हॅल्यू बिलीफ बद्दल जास्त बोलण्यात आलं. व्हॅल्यू बिलीफ म्हणजे काय की पर्टिक्युलरली आपण जे काही मानून बसलोय, आपले जे काही व्हॅल्यूज आहेत, बिलीफ आहेत, की त्याच्यावर म्हणजे हे थोडंसं डीप पार्ट आहे. त्यानंतर थर्ड जनरेशन जी आली की 1990च्या दरम्यान, तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपल्या सेल्फ इमेज बद्दल, म्हणजे पर्टिक्युलरली आपले जे सेल्फ इमेज आहे, आपली जी आयडेंटिटी आहे, तर त्याबद्दल तिथं बोललं गेलं. आता हा आयडेंटिटी जर बघितलं तर हा खूप मोठा पार्ट आहे पर्टिक्युलरली, की आपण बघतो की सेल्फ इमेज म्हणजे काय, की एक आयडेंटिटी. जसं की आता तुम्हाला म्हटलं तुमचे वडील, तर तुमच्या वडिलांबद्दल तुमच्या मनात एक इमेज आहे. तुमचे बेस्ट फ्रेंड कोण आहेत तर त्यांना आठवा, तर त्या बेस्ट फ्रेंड बद्दल तुमच्या मनामध्ये एक इमेज आहे पर्टिक्युलरली. अशी प्रत्येक व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये इमेज असते. तशीच आपल्या स्वतःबद्दल आपल्या मनामध्ये जी इमेज आहे, इट इज कॉल्ड एज अ सेल्फ इमेज. तर ही जी सेल्फ इमेज आहे पर्टिक्युलरली, त्याच्यावर ही थर्ड जनरेशन आधारित आहे. तर आता ही जी सेल्फ इमेज आहे, या सेल्फ इमेजच्या द्वारेच आपलं बिहेवियर येत असतं पर्टिक्युलरली. आता एखादा व्यक्ती आपण बघतो की एखादा व्यक्ती चोरी करतो, तर चोरी करतो, त्याला शिक्षा होते पर्टिक्युलरली 1 वर्ष 2 वर्ष 3 जी काही शिक्षा होते, शिक्षा झाल्यानंतर तो परत बाहेर येतो आणि परत त्याच्याकडे चोरी व्हायला लागते. ऍक्च्युली त्या चोरीसाठी त्यांनी खूप मोठी शिक्षा भोगली आहे, त्यांनी मार खाल्लाय पोलिसांचा, एवढं सगळं केलंय, पण तरी पण तो असं का करतो पर्टिक्युलरली? कारण की त्याच्या मनामध्ये त्याची इमेज तशी तयार झाली आहे की मी म्हणजे काय, चोर, अशी एक इमेज तयार झाली. लक्षात घ्या, एखादा व्यक्ती पर्टिक्युलरली आपण बघतोय की स्मोकिंग करतोय, तर तो स्मोकर आहे असं म्हणतो. ऍक्च्युली त्याला त्या आयडेंटिटीशी जोडलं जातं पर्टिक्युलरली, आणि हे खूप डेंजरस आहे आयडेंटिटीशी जोडलं गेलं. असं म्हणू शकतो की पर्टिक्युलरली की हा मी एक नॉर्मल व्यक्ती आहे की अधूनमधून स्मोक करतो, पण जर म्हटलं गेलं की स्मोकर आहे तर मग ती आयडेंटिटी होऊन जाते आणि मग त्या पद्धतीनेच त्याचं बिहेवियर होतं. एखाद्या व्यक्ती नाही, समजा एखादा व्यक्ती राग करतोय, तर असं म्हटलं जातं की नाही तो व्यक्ती खूप रागीट आहे. रागीट आहे म्हणजे त्याला त्या व्यक्तीच्या आयडेंटिटीशी जोडलं गेलं पर्टिक्युलरली. मग रागीट आहे असं म्हटलं तर मग त्याच्याकडे ऑटोमॅटिकली रागाच्या घटना, जर त्या व्यक्तीनं स्वतःच्या मनामध्ये स्वतःला तसं मानलं गेलं की मी खूप रागीट आहे, तर त्याच्याकडे तशा टाईपच्या घटना घडायला लागतील. त्यामुळं इथं जे आहे म्हणजे इमेज जी आहे, जितकी निगेटिव्ह असेल तसे निगेटिव्ह बिहेवियर यायला लागतील. पॉझिटिव्ह इमेज आहे की मी खूप प्रेमळ व्यक्ती आहे, मी खूप समाधानी व्यक्ती आहे, मी खूप शांतीपूर्ण व्यक्ती आहे, स्वतःच्या मनात स्वतःबद्दल जी इमेज आहे त्या इमेजच्या द्वारे तशा पद्धतीनं घटना व्हायला लागतात. असं याच्यावर बोलत तितकं कमी आहे. एक शॉर्ट मध्ये आपण मी बोललो पर्टिक्युलरली. तर आता ही NLP जगासमोर आली कशी, तर NLPचे हे जे आहेत को क्रिएटर की रिचर्ड बँडलर आणि जॉन ग्रेंडर, तर हे NLPचे को क्रिएटर आहेत. तर हे 1970च्या दरम्यान की ह्या दोघांनी मिळून NLP जगासमोर आणले. पण त्यावेळेस जेव्हा 1970च्या दशकात जेव्हा NLP आली, तर ती इतकी प्रसिद्ध नव्हती. फक्त काहीच लोकांना, काही ठराविक लोकांनाच ती माहित होती पर्टिक्युलरली. तर त्याच्यानंतर काय झालं की यांना जे काही NLP जे काही हुडकून काढले यांनी, तर त्याच्या अगोदर ह्या दोघांना, रिचर्ड बँडलर आणि जॉन ग्रेंडर यांनी स्टडी करत होते पर्टिक्युलरली. कोणत्या गोष्टीचा स्टडी करत होते की आपण बघतोय आजूबाजूला जे काही लोक सक्सेसफुल होतात, तर ते सक्सेसफुल का होतात, असं काय, त्याचे काही सक्सेसफुल होण्याचे काही नियम आहेत का, काही पॅटर्न्स आहेत का, त्याचा त्यांना स्टडी करायचा होता. मग हे जे रिचर्ड बँडलर आणि जॉन ग्रेंडर आहेत, तर हे कुणाकडे गेले की त्यावेळेस अमेरिकेमध्ये 1970च्या दशकात गेगरी बॅटसन म्हणून एक विद्वान व्यक्ती होते. जसं की आपल्या इथं आपण म्हणतो की अब्दुल कलाम आहेत पर्टिक्युलरली, तर तसं त्यावेळेस इथे गेगरी बॅटसन होते 1970च्या दशकात. तर ते त्यांच्याकडे गेले. त्यांनी सांगितलं की आम्ही असं पर्टिक्युलरली स्टडी करतोय की एखादी व्यक्ती सक्सेसफुल होतो, यशस्वी होतो, तर काय कारण आहे त्या पाठीमागं. काही ठराविक लोकच होतात आणि त्यांनाच मिळत जातं पर्टिक्युलरली, सगळ्यांना काय मिळत नाही प्रयत्न करून पण. तर मग काय आहे त्या पाठीमाग कारण. मग ह्यांच्याकडे ते गेले की ह्याच्यावर आम्हाला असं काहीतरी एक फॉर्म्युला पाहिजे आहे, काहीतरी एक असं टूल हवंय की जे इतर लोक सहजतेने शिकू शकतील. मग ते जेव्हा गेगरी बॅटसनकडे गेले, तर गेगरी बॅटसननं त्यांना तिघांकडे पाठवलं. त्या 3 लोकांची नावं सांगितली. तर त्यांना कुणाकडे पाठवलं पर्टिक्युलरली, एक होती व्हर्जिनिया सॅटायर, त्यानंतर मिल्टन एरिक्सन आणि फ्रिट्ज कोहलर.
तर व्हर्जिनिया सॅटर जी होती ही एक पर्टिक्युलरली फॅमिली थेरपिस्ट होती. आता आपल्याकडे भारतामध्ये जर बघितलं फॅमिली थेरपिस्ट ही संकल्पना जास्त रुजू नाहीये. तर फॅमिली थेरपिस्ट म्हणजे काय की जसं की आपण बघतोय की आपल्याला फिजिकली काही इश्यू आला तर आपण डॉक्टरांकडे जातो. तर अमेरिकेमध्ये, US मध्ये, आपण बऱ्याच ठिकाणी फॉरेन कंट्रीजमध्ये काय की फॅमिलीमध्ये काही इश्यू आला तर ते फॅमिली थेरपिस्टकडे जातात. आपल्या भारतामध्ये पण ती संकल्पना हळूहळू रुजू होतीये. तर ती खूप अप्रतिम अशी फॅमिली थेरपिस्ट होती व्हर्जिनिया सॅटर. तिच्याकडे कोणताही फॅमिली इश्यू घेऊन गेला ती काही सेशन्स मध्ये सहजतेने सॉल्व्ह करत होती. भले कुठलेही असू दे, फ्रेंड्स मधले असू दे किंवा पर्टिक्युलरली हजबंड वाईफ मधला असू दे, कुठलाही असू दे, खूप सहजतेने ती सॉल्व्ह करत होती आणि ती त्यामधली एक्सपर्ट होती. म्हणजे असं म्हणत होते पर्टिक्युलरली की US मध्ये हे जे 3 लोक होते पर्टिक्युलरली 1970च्या दशकात, की जो प्रॉब्लेम कुठेच सॉल्व्ह नाही झाला तो या तिघांकडे कोणाकडे एकाकडे गेला की तो सॉल्व्ह. तर त्यामध्ये फॅमिली थेरपिस्ट होती व्हर्जिनिया सॅटर. त्यानंतर दुसरे होते मिल्टन एरिक्सन. मिल्टन एरिक्सन हे फेमस हिप्नोथेरपिस्ट होते. आता आपल्याला हिप्नोथेरपी म्हटलं की आपल्याला वाटतं की डोळे झाकून पर्टिक्युलरली काही सजेशन्स वगैरे देऊन हिप्नोथेरपी करतात, पण हे एक वेगळ्या पद्धतीने हिप्नोथेरपी करत होते. म्हणजे की ह्यांचे जे बोलण्याचे पॅटर्न्स होते हे हिप्नोटिक लँग्वेज पॅटर्न होते पर्टिक्युलरली. म्हणजे ज्या पद्धतीने ते बोलत होते की समोरच्याला मंत्रमुग्ध करून टाकत होते. बोलता बोलता ते हिप्नोटाईज होत होता समोरच्या व्यक्ती. म्हणजे काय की ह्या मिल्टन एरिक्सन जे आहेत यांच्याकडे जर आपण गेलो पर्टिक्युलरली त्यांच्याशी बोलायला तर आपल्याला मिल्टन एरिक्सन खूप आपलेसे वाटतील. म्हणजे अरे किती मला समजून घेतात ते खूप आपलेसे वाटतील. आणि समजा या मिल्टन एरिक्सन यांच्याकडे एखादा आतंकवादी जरी गेला तर ते आतंकवादीला पण वाटतील मिल्टन एरिक्सन खूप आपलेसे वाटतील. म्हणजे इतके ते क्लोज रॅपो करत होते. म्हणजे कोणीही व्यक्ती असू दे पर्टिक्युलर. त्यानंतर आपण बघतो फ्रिट्ज पर्ल. फ्रिट्ज पर्ल जे होते ते हे अवेअरनेसवर काम करत होते की माणसाच्या मनाची जी अवेअरनेस आहे. आणि तिघ जण आपल्या आपल्या फील्डमध्ये काम करत होते आणि लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काय तर त्याला खूप सहजतेने सॉल्व्ह करत होते आणि त्यांना लाईफमध्ये डायरेक्शन देत होते. आणि बघितलं की हे अल्ट्रा सक्सेस लोक होते. मग ह्यांचा त्यांनी स्टडी केला पर्टिक्युलरली की ते थेरपी करत असताना त्यांच्या बाजूला बसणार, कसे लोकांसोबत ते रॅपो करत होते वगैरे बरंच काही त्यांचं त्यांनी पाहिलं आणि मग त्यांचा पूर्णपणे स्टडी केला आणि मग त्यानंतरनं NLP तयार झाली. अशा पद्धतीनं जर NLP बघितलं तर हे जे लोक आहेत पर्टिक्युलरली की इतक्या सहजतेने लोकांशी कसं काय मिक्सअप होतात की अनोळखी लोकांना पण, तर त्या पद्धतीनं त्यांनी त्याचा स्टडी केला आणि मग त्या पद्धतीनं NLP जगासमोर आली. आता NLP जे आहे ही समजून घेत आहोत तर तत्पूर्वी जस्ट चार्जर लावून सॉरी. तर आपण बघितलं की पर्टिक्युलरली NLP समजून घेण्या अगोदर आपण बघूया की थोडेसे टाइप्स ऑफ माइंड, आपल्या मनाचे जे प्रकार आहेत बऱ्याच जणांना माहित असेल, पण मी एक शॉर्टली 2 ते 5 मिनिटात आपण एक छोटासा एक प्रयोग करून बघूया. जसं की आपण बघतो की आपल्याकडे 2 प्रकारचे मन आहेत. जसं की एक आहे कॉन्शियस माइंड आणि दुसरं आहे सबकॉन्शियस माइंड आपण त्याला म्हणतो. तर आपण बघतो की कॉन्शियस माइंड मध्ये जर बघितलं आपण पर्टिक्युलरली आपण क्रिएटिव्ह टास्क, जसं की आपण बघतोय की कॉन्शियसली, आता जसं की कॉन्शियस माइंड म्हणजे आता तुम्ही स्क्रीन पाहताय, स्क्रीनवर तुम्हाला PPT दिसतेय, स्क्रीनवर तुम्ही मला पाहताय पर्टिक्युलरली, तर हे कोण पाहत आहे? हे तुमचं कॉन्शियस माइंड पाहत आहे. आणि याच वेळेस तुम्हाला जर म्हटलं की पर्टिक्युलरली की तुमच्या आईचा चेहरा आठवा, तुमचे जे बेस्ट फ्रेंड आहेत त्यांचा चेहरा आठवा, त्यांना पहा, तर तुम्ही त्यांना मनातल्या मनामध्ये पाहू शकता. तर हे कोण पाहायला लागलंय? हे पाहायला लागलं तुमचं सबकॉन्शियस माइंड. तर ते सबकॉन्शियस माइंडचे काही व्हिज्युअल्स आहेत, हे कॉन्शियस माइंडचे काही व्हिज्युअल्स आहेत. आता तुम्हाला इथं माझा आवाज ऐकू येतोय, तुम्ही जिथं कुठे बसलेला आहात तिथं आजूबाजूचा काही नॉईज येत असेल, फॅनचा आवाज येत असेल, कोणी बोलण्याचा आवाज येत असेल, माझा आवाज ऐकताय, हे कोण ऐकत आहे? हे तुमचं कॉन्शियस माइंड ऐकत आहे. पण याच वेळी तुम्हाला म्हटलं की तुमच्या घराचा दरवाजा बंद होताना कशा पद्धतीने आवाज येतोय, तर तुम्ही ते मनातल्या मनात ऐकू शकता. तुमची आई बोलताना, जोरात बोलताना कशा पद्धतीने बोलते, हसताना कशा पद्धतीने हसते, ते तुम्ही मनातल्या मनात ऐकू शकता. तर हे कोण ऐकतंय? हे कोणाचे ऑडिओज आहेत? तर हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचे ऑडिओज आहेत. तर आपण बघतोय की हे जे कॉन्शियस माइंड आहे ह्याला असं 10% म्हटलं गेलंय आणि सबकॉन्शियस माइंड हे 90% आहे असं म्हटलं गेलंय. तर कॉन्शियस माइंड हे पूर्णपणे लॉजिकल असतं, त्याला खरं खोटं, कल्पना, वास्तव यातला फरक कळतो की हा बाबा आता काय आहे, सकाळ आहे, संध्याकाळ आहे, रात्र आहे, जे काय आहे त्याला लॉजिकली कळतं. पण आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे हे कम्प्लिटली इलॉजिकल आहे, त्याला खरं खोटं, कल्पना, वास्तव यातला काहीही फरक कळत नाही. तर आता जर मी म्हटलं पर्टिक्युलरली की माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे, माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे आणि जर मी म्हटलं की हा मोबाईल मी हातातनं सोडला तर हा खाली पडेल, तर यावर किती लोक विश्वास ठेवतील? विश्वास ठेवाल यावर? येस.
तर का विश्वास ठेवाल? कारण की ही लॉजिकल गोष्ट आहे. आपण पृथ्वी ग्रहावर आहोत, हातातून एखादी वस्तू सोडली तर ती खाली पडेल. पण समजा जर मी आता असं म्हटलं की माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे, पण हा मोबाईल मी हातातनं सोडला की हा मोबाईल काय होईल, हळूहळू हळूहळू दरवाजातून बाहेर जाईल आणि बाहेर जाऊन तो कबूतर बनून उडायला लागेल. यावर विश्वास ठेवाल? का नाही ठेवणार? तर हे माहिती असं होत नाही. हा, कारण की हे लॉजिक मध्ये बसत नाही, काहीतरी काल्पनिक वाटतं, राईट? हा, पण आता हे जे मी तुम्हाला काल्पनिक वाटतंय, पण मी तुम्हाला सांगतोय मॅडम की आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे हे अशा काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवतं आणि ते त्यांना खरं मानतं. कसं हे आपण प्रॅक्टिकली पण पाहणार आहोत. आता थोडंसं थेरॉटिकली बघतोय आपण. रात्री स्वप्न पडतात सगळ्यांना, राईट? तर आता हे जे काही स्वप्न पडतात, तर स्वप्न जेव्हा पडत असतात आपल्याला, तर त्यावेळेस आपण जे बघतो की ती लॉजिकल असतात की इलॉजिकल असतात? बोथ असतात. बऱ्याचदा आपण बघतो इलॉजिकल स्वप्न असतात. तर मला सांगा की जेव्हा स्वप्न चालू असतं त्यावेळेस आपल्याला त्याच्यावर डाऊट येत नाही की ते जे चाललंय ते खरंच वाटतं. समजा भीतीदायक स्वप्न असेल तर आपल्याला भीती पण वाटायला लागते. जर चांगलं स्वप्न असेल तर आपल्याला चांगलं पण फील करायला लागतो स्वप्नामध्ये आपण, राईट? आपल्याला ते म्हणजे जेव्हा स्वप्न चालू असतं त्यावेळेस आपल्याला त्या स्वप्नावर डाऊट येत नाही, तेव्हा ते खरंच वाटायला लागतं. आपल्याला केव्हा कळतं की हे स्वप्न हे म्हणजे हे खोटं आहे, हे स्वप्न आहे, जेव्हा आपण झोपेत उठतं, अरे हा हे स्वप्न होतं, मग आपलं ते ब्रेक होतं. तर हे जे आपण म्हणतोय तुम्हाला, तर असं का होतंय? तर आता मी तुम्हाला पीपीटी शेअर करून तुम्हाला दाखवतो की आपलं जे कॉन्शियस माइंड आहे पर्टिक्युलरली, स्क्रीन दिसते पीपीटी? येस. तर आपलं जे कॉन्शियस माइंड आहे, आपण जे म्हणतोय खरं खोटं कल्पना वास्तव यातला जो फरक आपण जाणतोय, तर ते आपण बघतोय कॉन्शियस माइंड 16 तास काम करतं. आपण असं समजूया की आपण सगळेजण 8 तास झोपतोय आणि 16 तास काम करतोय. तर असं म्हणू शकतो की आपलं जे कॉन्शियस माइंड आहे हे 16 तास काम करतं आणि आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे हे 24 तास काम करत असतं. आता कॉन्शियस माइंड मध्ये जसं की कॉन्शियस टास्क होत असतात, जसं की आपण आता ब्रिदिंग घेतोय, तर आपण बघतो की सकाळी आपण जेव्हा प्राणायाम करत असतो पर्टिक्युलरली एक 10 मिनिट 15 मिनिट जे काय, तर त्यावेळेस आपण कॉन्शियसली ब्रिदिंग घेतोय. पण बाकीचे इतर वेळेस जे 24 तास इव्हन रात्री झोपल्यावर पण जे श्वास चालू आहे, तर ते कोण घेत आहे? हे आपलं सबकॉन्शियस माइंड घेत आहे. आता आपण सगळेजण जेवण केलेलं आहोत, आपलं ब्लड सर्क्युलेशन चालू आहे, डायजेशनची प्रोसेस चालू आहे, अशा लाखो प्रक्रिया आपल्या बॉडीमध्ये चालू आहेत. हे सगळं कोण करत आहे? हे आपलं सबकॉन्शियस माइंड करत आहे. तर आपण बघतो की कॉन्शियस माइंड हे 16 तास काम करत आहे. आपण जेव्हा रात्री झोपतो त्यावेळेस आपलं कॉन्शियस माइंड पण झोपतं. म्हणजे काय, लॉजिकल माइंड झोपतं. त्यामुळं आपल्याला जे काही स्वप्न पडतात ही काल्पनिक इलॉजिकल जरी असलं तर आपण ते त्याला खरं मानत असतो. आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे या अशा काल्पनिक गोष्टींना खरं मानतं आणि ते त्यावर विश्वास ठेवतं. आता आपण हे थोडंसं थेरॉटिकली पाहिलं, तर ह्याला आपण थोडंसं प्रॅक्टिकली बघूया. तर प्रॅक्टिकल करण्यासाठी आपण काय करूया, एक छोटासा एक एक्सपेरिमेंट करूया. तर मोजून 2 मिनिटाचा एक्सपेरिमेंट असेल. तर आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यांना डोळे बंद करून, तुम्ही जिथे कुठे बसला तिथेच बसायचंय, डोळे बंद करायचे सगळ्यांना आणि डोळे बंद करून मी जे सांगतोय ते तुम्हाला फक्त इमॅजिन करायचं पर्टिक्युलर. तर प्लीज क्लोज युअर आईज कम्प्लिटली. डोळे पूर्णपणे बंद करा. क्लोज युअर आईज कम्प्लिटली. डोळे पूर्णपणे बंद आहेत. कम्फर्टेबली बसलेला आहात. एक दीर्घ श्वास घेत आहात. स्लोली स्लोली सोडत. Once again, take a deep breathing. Slowly, slowly. आता नॉर्मल ब्रिदिंग चालू असू द्या. जसा श्वास चाललाय तसा चालू द्या, त्याला कंट्रोल नका करू. श्वास जसं चाललाय तसं चालू द्या, त्याला कंट्रोल नका करू. तुमचं पूर्ण लक्ष हे माझ्या आवाजाकडे आहे. मी जे सांगतोय ते तुम्ही इमॅजिन करताय, कल्पना करताय, चित्रामध्ये पाहायचंय. तुम्ही असं पहा की तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर उभे आहात. तुमच्या हॉलचा दरवाजा पहा कोणत्या कलरचा आहे. तर हॉलचा दरवाजा उघडून हळूच तुम्ही घरामध्ये एंटर करत आहात. हॉलमध्ये तुम्ही आलेला आहात. हॉलचा कलर बघा. त्यानंतर हॉलमधून तुम्ही तुमच्या किचनमध्ये स्वयंपाकघरात जात आहात. किचनमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघता किचनमध्ये फ्रीज कुठे ठेवलेला आहे. तर फ्रीजकडे तुम्ही जात आहात आणि हळूच तुम्ही काय करताय, फ्रीजचा दरवाजा उघडता. जसा तुम्ही फ्रीजचा दरवाजा उघडताय थंड थोडासा हवेचा झोत आल्यासारखं वाटतं आणि फ्रीजमध्ये मस्तपैकी तुम्ही पाहताय एक पिवळा मोठाच्या मोठा भरपूर लिंबाचा रस असलेला एक लिंबू आहे. थंडगार मोठाच्या मोठा लिंबू आहे. तो लिंबू तुम्ही एका हातामध्ये घेताय. थंडगार लिंबू तुमच्या हाताला तो थंडगार स्पर्श जाणवतोय. हळूहळू तुम्ही फ्रीजचा दरवाजा बंद करता. फ्रीजचा दरवाजा तुम्ही बंद केलाय आणि त्यानंतर तुम्ही तो लिंबू आहे तो किचनच्या कट्ट्यावर ठेवलाय आणि एका हातामध्ये तुम्ही चाकू घेतलाय. चाकू घेऊन तुम्ही तो लिंबू कापा लागलाय. जसा तुम्ही तो लिंबू कापा लागलाय
हळूहळू लिंबाचा रस बाहेर होतोय, कापा लागलाय. लिंबाच्या तुम्ही 2 फोडी केलेल्या आहात, लिंबू कट केलेला आहे. त्यानंतर हातात चाकू तुम्ही बाजूला ठेवताय आणि 2 लिंबाच्या ज्या फोडी आहेत, तुम्ही दोन्ही हातामध्ये एक लिंबाची फोडी घेतलेल्या आहे आणि त्यातील 1 लिंबाची फोड जी आहे ती तुम्ही तुमच्या तोंडामध्ये प्यायला लागलाय. जशी ती लिंबाची फोड तुम्ही तुमच्या तोंडामध्ये प्यायला लागलाय, आंबट लिंबाचा रस तुमच्या तोंडामध्ये जाणवत आहे. थंडगार आंबट लिंबाचा रस तुमच्या तोंडामध्ये होत आहे. लिंबाची फोड तुम्ही पूर्ण दाबून लिंबाची फोड तुम्ही तुमच्या तोंडामध्ये प्यायला लागलाय. जस्ट इमॅजिन करताय की ती लिंबाची फोड तुम्ही तुमच्या तोंडामध्ये प्यायला लागलाय. आंबट लिंबाचा रस तुमच्या तोंडामध्ये होत आहे. त्यानंतर दुसरी लिंबाची फोड पण तुम्ही तुमच्या तोंडाकडे देताय आणि ती देखील थंडगार आंबट लिंबाचा रस तुम्ही तुमच्या तोंडामध्ये घेताय आणि त्यानंतर ती लिंबाची फोड तुम्ही तुमच्या तोंडामध्ये घालताय आणि चावायला लागलाय. ती लिंबाची फोड चावायला लागलाय. चावून आंबट तो लिंबाचा रस तुमच्या तोंडामध्ये घेताय. चावायला लागलाय तुम्ही ती लिंबाची फोड, पूर्ण लिंबाचा रस तो जो आहे, तो लेमनचा जो ज्यूस आहे तुम्ही घ्यायला लागलाय. चावायला लागलाय ती लिंबाची फोड, पूर्ण लिंबाचा रस तुम्ही तुमच्या तोंडामध्ये घ्यायला लागलाय. चावायला लागलाय तुम्ही ती लिंबाची फोड, पूर्ण चावून लिंबाचा रस तुम्ही पित आहात. स्लोली ओपन युअर आईज. काय होतंय तोंडामध्ये? अनम्यूट करून शेअर करू शकता. लाल सिक्रेट व्हायला लागली. येस, लाल सिक्रेट व्हायला लागली आहे. होते सगळ्यांना? झाली लाल सिक्रेट झाली सर. आली ना? येस. हो, आणि फार असं तोंड आंबट थोडस झालंय. तुम्ही जसं म्हटलं ना, कापा आणि हातात घ्या म्हटल्याबरोबर तुम्ही म्हणायच्या आधी की आपल्या तोंडात गेली होती. ओके. येस. आता मॅक्सिमम जणांचा हाच एक्सपिरियन्स आहे. तर आता एक लक्षात घ्या की मी इथं जे तुम्हाला म्हटलं, तुम्ही तुमच्या किचन मध्ये एंट्री केल्या आहात, ही गोष्ट खरी आहे की काल्पनिक आहे? काल्पनिक आहे. हा, त्यानंतर तुम्ही लिंबू कट करता, ही गोष्ट खरी आहे की काल्पनिक आहे? काल्पनिक आहे, राईट. त्यानंतर तोंडात लिंबू पिळताय, ही गोष्ट काल्पनिक आहे ही देखील. हा, आता लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत. पण खराखुरा लिंबू जेव्हा तोंडामध्ये पिळला जातो आणि बॉडीमध्ये जे काही केमिकल रिएक्शन्स होतात, त्या केमिकल रिएक्शन तर खऱ्या आहेत. खराखुरा लिंबू जेव्हा तोंडात पिळल्यानंतर जे बॉडीमध्ये केमिकल रिएक्शन होते, लाळ तयार होते तोंडामध्ये, ते लाळ तयार होणं म्हणजे काय? एक बॉडीची केमिकल रिएक्शन आहे. तर ती केमिकल रिएक्शन खरी आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत, पण मग हे जी तोंडात लाळ तयार झाली ती खरीखुरी लाळ तयार झाली, असं कसं काय? तर मी काय केलं पर्टिक्युलरली की 1-2 मिनिटापुरतं तुमच्या कॉन्शियस माइंड जे आहे की जे खरं खोटं कल्पना वास्तव यातला फरक ओळखतो, तर त्या कॉन्शियस माइंडला तात्पुरतं बायपास केलं आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी कम्युनिकेट केलं. तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला म्हणलं की तुम्ही तोंडामध्ये लिंबू पिळताय, तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला त्या गोष्टीला खरं मानायला लागलं आणि खरोखर तोंडात लिंबू पिळताय असंच समजायला लागलं आणि तोंडामध्ये लाळ यायला लागली. येते लक्षात? तर आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे अशा काल्पनिक गोष्टीला खरं मानतंय. जसं मी आता 5 मिनिटापूर्वी म्हटलं होतं की माझ्या हातातला मोबाईल मी सोडून दिला तर तो कबूतर बनेल, ही काल्पनिक गोष्ट आहे. तसंच आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे या अशा काल्पनिक गोष्टींना खरं मानतं, लक्षात घ्या. तर मला असं म्हणायचंय की हे बघा, 2 मिनिटाच्या पर्टिक्युलरली ह्या इमॅजिनेशन इतक्या काही गोष्टी होऊ शकत असतात, आपल्या बॉडीमध्ये इतके काही चेंजेस होत आहेत, लक्षात घ्या. काल्पनिक आहे ही गोष्ट. या काल्पनिक गोष्टीने इतक्या काही चेंजेस होऊ शकतात. तर आपण दिवसभरात जे काही विचार करतोय तर त्या गोष्टींचा किती आपल्या पूर्णपणे बॉडीवर माइंडवर इम्पॅक्ट होत असेल, लक्षात घ्या. तर मला इथे एक प्रश्न आहे माझ्या सगळ्यांसाठी की इथं असलेल्यापैकी आता जवळपास 104 लोक कनेक्ट झालेले आहेत. तर इथं असलेल्या 104 लोकांना माझा प्रश्न आहे की मला उत्तर द्या की तुम्ही असे किती जण आहात इथं की जे मानतात की आपण जे काही विचार करतोय त्या विचारांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो, आपल्या आयुष्यावर, आपल्या दिवसावर. प्रत्येक दिवशी आपण जो काही विचार करतो आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. असे किती जण की या गोष्टीला मानतात आपण जे काही विचार करतो त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो? मॅक्सिमम जण, सगळेजण येस म्हणतायत. कोणी नो आहे का? मानताय की विचारांचा परिणाम होत नाही आपल्या जीवनावर? आय थिंक नो कोणी नाहीये. म्हणजे सगळेजण जे आहेत की मानतात की आपण जे काही विचार करतोय त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. आता जितक्या लोकांनी येस म्हटलंय किंवा काही जणी बोलून म्हटलंय, काहींनी चॅटच्या थ्रू म्हटलंय, काहींनी मनातल्या म्हटलं की हा विचारांचा परिणाम तर होतच असतो. हा, तर माझा दुसरा प्रश्न आहे सगळ्यांसाठी. या प्रश्नावर नीट विचार करा. जर तुम्हाला खरंच वाटतंय की माझ्या विचाराचा परिणाम माझ्या जीवनावर होतोय, तर असं किती जण आहेत की ज्यांनी यस म्हटलं की खरंच माझ्या विचारांचा परिणाम होतोय, तर मी प्लॅन केलंय की माझ्या जीवनावर काय परिणाम व्हावा आणि तेच विचार मी ठेवावे.
असं किती जणांनी केलंय? येस सर. येस. येस. तर हे बघणं गरजेचं आहे की त्यावेळेस भरपूर जण येस होते, त्यानंतर ना आता बघितलं तर खूप कमी येस आले. तर आपण मानतोय की विचारांचा परिणाम आपल्या जीवनावर होतोय, तर आपण खरंच विचार करून तसं ठरवलंय का की येस आज माझ्या जीवनात काय परिणाम व्हावा, पर्टिक्युलरली तेच विचार मी चूज करावेत? येस. गुड. येस. चॅटच्या थ्रू बऱ्याच जणांची उत्तर आहेत. गुड. थँक्यू. येस सर. येस 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 येस. थँक्यू. येस. तर आपण आता पर्टिक्युलरली बघितलं, तर आपण पर्टिक्युलरली बघितलं, फरक बघितला कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडचा. तर आता एक मी मॉड्यूल तुम्हाला सांगणार आहे पर्टिक्युलरली. तर स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय प्रेझेंट, वर्तमान. येस. तर इथं जे स्क्रीनवर तुम्ही दिसतात ते तुम्ही आहात. तर हे एक सिम्बॉलिक आहे, तुम्ही असे नाही आहेत, तुम्ही खूप छान आहात. एक सिम्बॉलिक प्रतीक आपण घेतलेलं आहे. तर हे मॉड्यूल आपण नीट समजून घेऊया. पर्टिक्युलरली आपण शाळेमध्ये असताना, पर्टिक्युलरली आपल्याला शाळेमध्ये असतानापासून, लहानपणापासून एक म्हण आपण ऐकत आलोय की पर्टिक्युलरली असं म्हटलं जातं, पर्टिक्युलरली कळतंय पण वळत नाही. ऐकलंय आपण बऱ्याच जणांनी. आपल्याला सगळ्यांना सगळं कळतंय, लक्षात घ्या, की कसं वागायला पाहिजे, कसं नाही वागायला पाहिजे, सकाळी उठून काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, राग नाही करायला पाहिजे, चिडचिड नाही करायला पाहिजे, आपलं काम टाइम टू टाइम करायला पाहिजे, टाइमपास अननेसेसरी ठिकाणी वेळ वाया नाही घालायला पाहिजे. सगळ्यांना सगळं माहित आहे, आपल्याला माहित आहे, सगळ्यांना सगळं माहित आहे. काय कुणाला काय मॉरल सायन्सची कुणाला लेक्चर द्यायची गरज नाही, लक्षात घ्या. तर सगळ्यांना सगळं माहित आहे, पण आपण म्हणतोय की आपल्याकडे म्हणे कळतंय, सगळ्यांना सगळं कळतंय पण वळत नाही पर्टिक्युलरली. तर आपण शाळेत असल्यापासून, लहानपणापासून ही म्हण ऐकतोय की कळतंय पण वळत नाही. पण आजपर्यंत आपल्याला असं कधी सांगण्यात आलं की कळतंय पण वळत नाही, पण का वळत नाही याच्यावर कधी विचार केलाय का? कोणी शेअर करू शकेल? कळतंय पण वळत नाही, आपण बऱ्याचदा ऐकलंय, पण कळतंय पण का वळत नाही पर्टिक्युलरली? काय वाटतंय? कोणी शेअर करू शकेल? कळतंय पण का वळत नाही? सगळ्यांना सगळं कळतंय की काय बरोबर आहे, काय चूक आहे, सगळ्यांना सगळं माहिती आहे, कुणाला काय सांगायची गरज नाही. कळतंय पण का वळत नसेल? काय वाटतंय? सर ऐन वेळेला आपल्या मनावरती कंट्रोल होत नाही, ते राग आला असेल तर तो पटकन आपला ओके. म्हणजे व्यक्त केला जातो. ओके. राग लगेच सर व्यक्त केला. आपण प्रयत्न करत नाहीत सर. ओके. प्रयत्न करत नाही आपण. राईट. कळते पण प्रयत्न करत नाही. कळतंय पण प्रयत्न, तेच मॅडम, कळतंय पण का प्रयत्न करत नाही? सवय झाली असते सर आपल्याला तशा बोलण्याची कंटिन्यू. ओके ओके. सवय आहे. आळस इथं चॅट मध्ये बरेच जण बघतात, आळस देखील आहे. सवयीचा खूप मोठा परिणाम आहे सर. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण जरी पॉझिटिव्ह असं आपण वरून म्हणतो पॉझिटिव्ह, पण आतून बऱ्याच गोष्टी निगेटिव्ह असतात. हा एक पार्ट आहे. ते देखील आहे. म्हणतो की मी पॉझिटिव्ह आहे, पण मी बोलताना पॉझिटिव्ह बोलतोय, पण माझ्या मनामध्ये त्याचे नेमके निगेटिव्ह विचार चाललेले असतात. त्याचा एक परिणाम आहे. बरोबर. करेक्ट. येस येस. हा सर. आपण येस ऍक्शन घेत नाही, म्हणजे कळत असतं पण त्याच वेळी ऍक्शन घेत नाही सर. ओके ओके. ऍक्शन घेत नाही. आणि मॅडम ऍक्शन घेत नाही तुम्ही म्हटलात ना, तर तेच ऍक्शन का घेत नाही त्यालाच म्हणतो वळत नाही. का घेत नाही ऍक्शन? तेच मीच एकट्याने का घ्यायची ऍक्शन? सगळेजण निवांतपणे कामं करतायत, आपणच 5 वाजता उठायचं, आपणच ध्यान करायचं, आपणच सगळं आवरायचं, मग जायचंय कुठं आपल्याला? होऊ देत ना सगळ्यांच्या ह्याने, असं होतं मग. ओके ओके. येस 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 येस. करेक्ट. येस. बऱ्याच जणांची बरीच उत्तर आली, बऱ्याच जणांना सांगितलं की जे काय आहे आळस आहे, ऍक्शन घेत नाही. निगेटिव्ह विचार. करेक्ट. निगेटिव्ह विचार आहेत. तर माझ्या बाबतीत तर असं आहे की मला कम्फर्ट झोन सोडू वाटत नाही. ओके ओके. तुमच्या पण बाबतीत असं आहे का? बरं. हा सर. म्हणून मी आजचं सेशन जॉईन केलंय की नवीन काहीतरी शिकता येईल, म्हणजे थोडं मोटिवेट तरी होईल. राईट. कारण तुम्ही नेहमी कन्सिस्टन्सी खूप जास्त आहे तुमच्यामध्ये. येस येस. म्हटलं तुमची ट्रेनिंग कशी आहे ते तरी परत एकदा रिपीट करावे. येस येस येस. करेक्ट. हा बोला. LKK फॅक्टर. ओके ओके. लोक क्या कहेंगे. ठीक आहे, ते देखील आहे. ठीक आहे, बरीच कारणं आहेत. तर तुम्ही सांगितलेलं सगळं बरोबर आहे. त्याला आता थोडंसं आपण कन्क्लूड करूया पर्टिक्युलरली. तर स्क्रीन दिसते तुम्हाला? प्रेझेंट स्क्रीन दिसते?
तर आपण बघतोय की हे प्रेझेंट आहे तुमचं वर्तमान. आज तुम्ही इथे आहात. पर्टिक्युलरली आज आपण बघतोय 4 एप्रिल 2022. आज तुम्ही इथे आहात प्रेझेंट मध्ये आणि तुम्ही बघताय की प्रेझेंट मध्ये आहात तुम्ही आणि इथं बघताय की हे तुमचं फ्युचर आहे. इथं तुमचं प्रेझेंट आहे, हे तुमचं फ्युचर आहे आणि प्रेझेंट मधून तुम्ही फ्युचर मध्ये चाललात, प्रेझेंट कडून फ्युचर कडे चाललात आणि प्रेझेंट मध्ये आपण फ्युचरचे बरेच काही प्लॅनिंग करतो, बरेच काही गोल्स डिसाईड करतो, राईट? की मला असं करायला पाहिजे, मला तसं करायला पाहिजे, हे करावं ते करावं, बऱ्याच काही गोष्टी आपण डिसाईड करतो. आणि आपण बघतो ह्या प्रेझेंटचं फ्युचर सोबत बॉन्डिंग असतं आणि प्रेझेंट कडनं आपण फ्युचरकडे चाललो. पण बऱ्याचदा असं होतं की आपण ठरवलेले गोल, आपण ठरवलेले एम्स आहेत ना, आपण सुरुवात तर करतो पण ते अर्धवट होतात किंवा बऱ्याचदा चालू करतो अर्धवट होतात, बऱ्याचदा त्याची सुरुवातच होत नाही किंवा चालू करतो पण ते हळूहळू चालायला लागतात किंवा ते कम्प्लीट होत नाहीत बऱ्याचदा. तर असं का होतंय, काय वाटतंय, काय कारण असेल त्यामागं? काय कारण असेल की आपण ठरवतो बऱ्याच काही गोष्टी पण होत नाहीये. जसं की आता सांगितलं की आळस आहे, पर्टिक्युलरली काहींनी सांगितलं, ऍक्शन घेत नाही किंवा मनामध्ये निगेटिव्हिटी असते. पर्टिक्युलरली सगळ्यांना सगळं कळतंय किंवा आपल्याला कळतंय, सगळ्यांना कळतंय की आपल्या विचारांचा परिणाम आपल्या जीवनावर होतोय. आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे, सगळ्यांना कळतंय, पण तरी पण निगेटिव्ह थिंकिंग येते. आपल्याला कळतंय की चिडचिड नाही करायला पाहिजे, रागराग नाही करायला पाहिजे, कुणाला माहित नाही, सगळ्यांना सगळं माहित आहे, पण तरी पण आपण करतोय. काय कारण आहे त्या पाठीमागे? तर एक सगळ्यात महत्वाचं कारण काय की कळतंय आपल्याला सगळ्यांना पण वळत का नाही, कारण की हे आपलं प्रेझेंट आहे, वर्तमान, आणि हे फ्युचर आहे. फ्युचरमध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी करायचं ठरवलंय, पण आपल्याकडे आणखी एक गोष्ट आहे, आपल्याकडे सगळ्यांकडे आणखी एक गोष्ट आहे, ते म्हणजे आहे आपला पास्ट. इथे आपण बघतोय की हा आहे आपला पास्ट, भूतकाळ आपला. आणि ह्या पास्टमध्ये, या भूतकाळात आपल्या जीवनात बरेच काही इव्हेंट्स घडलेले आहेत. आता हे इव्हेंट्स म्हणजे काय? इव्हेंट्स म्हणजे घटना आपण म्हणू शकतो. जसं की आज हे एक सेशन आहे, ही एक घटना आहे. तुम्ही दुपारी जेवण केलात, ती घटना होती. संध्याकाळी सेशनला जॉईन झालात, ती घटना आहे. तुम्ही शेअर केलात काही जणांनी, ती एक घटना झाली, इव्हेंट. तर अशा इव्हेंट्स आपल्या आयुष्यात घडत आहेत, लक्षात घ्या. तर भूतकाळात लाखो करोडो इव्हेंट घडून गेलेत आपण जन्मल्यापासून आजपर्यंत. तर त्यामध्ये काही पॉझिटिव्ह इव्हेंट्स आहेत आणि काही निगेटिव्ह इव्हेंट्स आहेत. आता पर्टिक्युलरली आपण बघतो पॉझिटिव्ह इव्हेंट्स म्हणजे काय? पॉझिटिव्ह इव्हेंट्स म्हणजे आपण असे म्हणू शकतो की तुम्ही असं म्हणू शकता की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही बघा की एखादा हॅपीएस्ट मोमेंट, तुम्हाला फर्स्ट बेबी जेव्हा बॉर्न झाला होता, फर्स्ट बेबी बॉर्न झालेला, तुम्ही त्याला फर्स्ट टाइम जेव्हा पाहिलं होतं, तो दिवस, तो क्षण आठवून बघा, कसं वाटतंय? छान वाटतंय, लक्षात घ्या. किंवा तुम्हाला कुठेतरी एखादं प्रमोशन मिळालं असेल, फर्स्ट सॅलरी असेल किंवा एखादा अवॉर्ड मिळालेला आहे किंवा एखादं बक्षीस मिळालं, जे काय आहे पर्टिक्युलरली, किंवा एखाद्या टूरला गेलात, पिकनिकला गेलात किंवा लग्नाचा दिवस काही जण म्हणतील पॉझिटिव्ह आहे, काही निगेटिव्ह आहे, ठीक आहे, असो. पण जे काय आहेत पर्टिक्युलरली की काही ना काही पॉझिटिव्ह इव्हेंट्स प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. तर ते आठवून बघा, ते आठवल्यावर आपल्याला कसं वाटतं? पॉझिटिव्ह इव्हेंट्स भूतकाळात घडून गेलेल्या या पॉझिटिव्ह घटना जर आपण आठवल्या तर कसं वाटतंय? आठवून बघा ना. फर्स्ट बेबी बॉर्न झाला होता, त्याला तुम्ही फर्स्ट टाइम पाहिलं होतं, छान वाटतात या पॉझिटिव्ह इव्हेंट्स. म्हणजे या भूतकाळातल्या पॉझिटिव्ह घटना जर आपण आठवून पाहिल्या तर आपल्याला खूप छान वाटतं, राईट? तर पण या पॉझिटिव्ह घटनांचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, त्या तशाच असू द्या. पण या भूतकाळात आपल्या आयुष्यात काही निगेटिव्ह घटना पण घडून गेलेल्या आहेत, लक्षात घ्या. निगेटिव्ह घटना म्हणजे काय? कधीतरी कुठेतरी कोणीतरी टोचून बोललेलं आहे, अपमान केलाय, इन्सल्ट केलाय सगळ्यांसमोर, की मग काय होतं की असं कोणीतरी अपमान केलाय, इन्सल्ट केलाय किंवा वाद घातलाय सगळ्यांसमोर, तर त्या गोष्टी आठवल्या पर्टिक्युलरली, ती व्यक्ती आठवली पर्टिक्युलरली, तर काय होतं की आपण बघतो की एखाद्या व्यक्तीसोबत वादविवाद झालाय, भांडण झालंय, त्या व्यक्तीनं अपमान केलाय आणि ती व्यक्ती आपण बघतो की ती व्यक्ती समजा 1-2 वर्ष झाले, 2 वर्षाला पण बघतो की ती व्यक्ती समोरनं यायला लागली आहे, तर काय होतं? डोकं सटकतंय. ऍक्च्युली 2 वर्ष होऊन गेले, आपल्या घरातले 2 कॅलेंडर पण बदलले, पण आज पण ती व्यक्ती समोर आली की डोकं सटकतं. म्हणजे काय की आपल्या मनामधल्या पर्टिक्युलरली त्याला आपण म्हणू शकतो की दुःखद आठवणी आहेत, पेनफुल मेमरीज आहेत. पेनफुल म्हणजे त्रासदायक आठवणी आहेत, लक्षात घ्या. त्या घटना आठवलं की त्रास होतो. म्हणजे काय? दुःख होतं, टेन्शन येतंय, राग येतंय, जे काय आहे, कुठल्या निगेटिव्ह भावना आहेत. काहींना भीती वाटते, काहींना राग येतो, टेन्शन येतं. थोडक्यात काय? कुठली तरी निगेटिव्ह भावना आहेत पर्टिक्युलर, म्हणजे त्या पेनफुल मेमरीज आहेत आपण म्हणू शकतो भूतकाळातल्या. त्यानंतर काही बॅड एक्सपिरियन्सेस आहेत, काहींना वाईट अनुभव आले, काहींना नातेसंबंधाच्या बाबतीत वाईट अनुभव आले. अरे मी त्या व्यक्तीसाठी त्याच्यासाठी एवढं सगळं केलं, हे केलं, पण त्यांनी असं धोका दिला, असं वागलं माझ्यासमोर, समोर एक बोलत होता, पाठीमागे एक केला. काहींना पैशाच्या बाबतीत आले असतील की लोकांना पैसे दिलेत, लोकांनी वेळेवर पैसे नाही वापस दिले, तर ते पैशाच्या बाबतीत असे काही ना काही प्रत्येकाला काही ना काही बॅड एक्सपिरियन्सेस आहेत. त्यानंतर आपण बघतो की काही फेल्युअर्स, अपयश, म्हणजे की एखादी गोष्ट, एखादं काम करण्यासाठी घेतलंय पर्टिक्युलरली आणि त्याच्यामध्ये खूप उत्साहानं सुरुवात केली आहे, पण त्यामध्ये म्हणावं तसं यश नाही आलं, त्याच्यामध्ये फेल्युअर आलं
आणि नेक्स्ट टाइम परत एकदा तेच काम करायची वेळ येते, तर तेवढा उत्साहानं होत नाही पर्टिक्युलर, कारण की हे फेल्युअर आपल्या मनामध्ये इम्प्रिंट झालेलं असतं. तर हे जे काही भूतकाळात घडलेले जे इव्हेंट्स आहेत, पर्टिक्युलरली हे पेनफुल मेमरी, बॅड एक्सपिरियन्सेस, हे जे फेल्युअर्स आहेत, हे सगळे काय आहेत, आपल्या मनामधला कचरा आहे. मानता ह्याला कचराच आहे का चांगल्या गोष्टी आहेत या? राईट, कचराच आहेत या गोष्टी. राईट, तर पेनफुल मेमरी, बॅड एक्सपिरियन्सेस, ह्या कचरा आहे, लक्षात घ्या. तर म्हणजे कचरा म्हणजे काय, थोडक्यात आपण म्हणू शकतो मेलेलं उंदीर. समजा माझा इथं प्रश्न आहे सगळ्यांना, की समजा तुमच्या घरामध्ये एखादं उंदीर मेलं, तर तुम्ही काय कराल? सर लगेच टाकून देऊ बाहेर. ओके, पण समजा तुम्हाला ते उंदीर सापडत नाहीये, पण वास येतोय तुम्हाला, पर्टिक्युलरली एखादं कपाट ठेवलं, ते कपाटच्या पाठीमागून वास येतोय, तर तुम्ही काय कराल? पर्टिक्युलर डिओ माराल, परफ्यूम माराल, तिथे काय कराल? नाही सर, शोधणार त्याला की कुठून हा वास येतोय. हा, म्हणजे तिथे डिओ मारून, परफ्यूम मारून उपयोग नाही. जोपर्यंत म्हणजे तुम्ही हवं तर ते कपाट सरकाल, ते सामान सरकाल, अजून दोघा तिघांची मदत घ्याल, म्हणजे जोपर्यंत ते पूर्ण घरात हुडकून ते मेलेलं उंदीर सापडत नाही, मेलेल्या उंदराला घेऊन तुम्ही जोपर्यंत डस्टबिन मध्ये फेकून देत नाही, तोपर्यंत सुकून, शांती, समाधान मिळणार नाही. तसंच हे जे काही आहेत भूतकाळात घडून गेले हे जे इव्हेंट्स आहेत, पेनफुल मेमरी, बॅड एक्सपिरियन्सेस, फेल्युअर, हे सगळे काय आहेत माहिती का, तुमच्या मनामधले पेनफुल मेमरी, म्हणजे मेलेले उंदीर आहेत, लक्षात घ्या. हे सगळे पेनफुल मेमरी, बॅड एक्सपिरियन्सेस, फेल्युअर्स, हे मेलेले उंदीर आहेत. जोपर्यंत यांना काढून टाकून देत नाही, तोपर्यंत सुकून, शांती, समाधान मिळत नाही. मी असं का म्हणतोय, मी थोडंसं आणखी डिटेल एक्सप्लेन करतो पुढच्या 1-2 मिनिटात. तर हे आपण जसं बघतोय पर्टिक्युलरली, की हे वर्तमानाचं आपण बघतोय, प्रेझेंटचं आपल्या फ्युचर सोबत बॉन्डिंग आहे, तसंच आपलं हे जे प्रेझेंट आहे, या प्रेझेंटचं आपल्या पास्ट सोबत पण बॉन्डिंग आहे, लक्षात घ्या. पास्टला घेऊन आपण पुढे चालूय, कारण की पास्ट मधली प्रोग्रॅमिंग आहे, लक्षात घ्या. तर पास्टचं प्रेझेंट सोबत पण बॉन्डिंग आहे. म्हणजे, आणि हे जसं आपण वर्तमानातून भविष्याकडे चाललोय, तर तसंच हा जो पास्ट आहे, म्हणजे पास्ट आपल्याला पाठीमागं ओढतोय, लक्षात घ्या. जसं वर्तमानातून आपण भविष्याकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, पण हा जो पास्ट मधल्या ज्या पेनफुल मेमरी, बॅड एक्सपिरियन्सेस, फेल्युअर आहेत, ते आपल्याला पाठीमागं ओढतात, लक्षात घ्या. आपण असं म्हणू शकतो, हे पास्ट मधल्या ज्या पेनफुल मेमरी, बॅड एक्सपिरियन्सेस, फेल्युअर आहेत ना, हे सगळे काय आहेत, हे आपल्या एक्सपिरियन्स मध्ये आहेत, आपल्या अनुभवात आहेत, आपण ते अनुभव केलेले, लक्षात घ्या. आणि इथं आपण बघतोय की फ्युचरचे जे प्लॅनिंग आहेत, गोल्स आहेत, हे कशामध्ये आहेत माहिती का, हे आपल्या थिंकिंग मध्ये आहेत. आपण जास्त त्याच्याबद्दल विचार केलाय, की हा असं करायला हवं, असं करू शकतो आपण, तसं करू शकतो, जे काय थिंकिंग केलंय. पण भूतकाळातल्या ह्या ज्या घटना आहेत, की दुःखद आठवणी, वाईट अनुभव, हे जे फेल्युअर्स आहेत, हे आपले अनुभव, आपण अनुभव केलेत, आपले सगळे सेन्सेस त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते, आपण ते फील केलेलं आहे, आपण अनुभव केलेला आहे. तर माझा इथं प्रश्न आहे सगळ्यांना, तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता किंवा चॅटच्या माध्यमातून बोलू शकता, की एक्सपिरियन्स जास्त स्ट्रॉंग आहे तुमचं की थिंकिंग जास्त स्ट्रॉंग आहे? थिंकिंग. थिंकिंग, वाव. अजून कोण शेअर करू शकतं? चॅटच्या माध्यमातून शेअर करू शकता, किंवा पास्ट एक्सपिरियन्स म्हणतात चॅटच्या माध्यमातून अनम्यूट करून पण बोलू शकता. एक्सपिरियन्स. पुष्पा मॅडम म्हणते एक्सपिरियन्स, अमृता मॅडम म्हणते एक्सपिरियन्स, पल्लवी मॅडम म्हणते एक्सपिरियन्स, स्मिता मॅडम म्हणताय पास्ट एक्सपिरियन्स. ओके, फिअर आहे. ओके, येस. सीएनओ मराठी ते म्हणतात थिंकिंग स्ट्रॉंग आहे. छान, येस. तर आपण बघतोय की तृप्ती मॅडम म्हणतात थिंकिंग आहे, स्नेहा मॅडम म्हणतात पास्ट एक्सपिरियन्सेस, सोनाली मॅडम म्हणतात एक्सपिरियन्स. ओके, तर आपण बघतोय की मॅक्सिमम जर म्हणतायत की मॅक्सिमम लोक म्हणतात की 80% to 90% लोक म्हणतात की पास्ट एक्सपिरियन्स जास्त स्ट्रॉंग आहे. त्यानंतर राजश्री मॅडम म्हणतायत एक्सपिरियन्स, रेखा मॅडम म्हणताय एक्सपिरियन्स, थिंकिंग. ओके, त्यानंतर आपण बघतोय की काही जण थिंकिंग पण म्हणतायत. तर ते एक लक्षात घ्या की ज्यांचं थिंकिंग आहे, कॉंग्रॅच्युलेशन, त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण की आपलं फोकस आपल्या फ्युचरवर असावं, त्यानुसार पुढे जात आहे. पण जे मॅक्सिमम जे आहेत की जवळपास 80% लोक जे म्हणतात की एक्सपिरियन्स जास्त स्ट्रॉंग आहे, की पेनफुल मेमरी, बॅड एक्सपिरियन्सेस, फेल्युअर, तर ह्याच्यानं काय होतं माहिती का, की तुम्हाला कळतंय की हा पुढे जायला पाहिजे, की झालं गेलं जाऊ दे, इथून पुढे तर आपण चांगलं करूया पर्टिक्युलरली. तर काय होतंय की पण हे जे पास्टचे जे पेनफुल मेमरी, हे बॅड एक्सपिरियन्सेस, हे वजन आहे, लक्षात घ्या, तुमच्या मनावरचं, आणि ते तुम्हाला पाठीमागं ओढताय. थोडक्यात असं म्हणू शकतो की सपोज तुम्ही चेअरवर बसलात, आणि चेअरवर बसल्यावर समजा या चेअरवर समोरनं असं रबरनं, तुम्हाला मोठ्या रबरनं बांधलं गेलंय, तुम्ही पुढे यायचा प्रयत्न करताय, पण ते रबरनं पाठीमागं ओढत आहे. तसंच त्या पद्धतीनं ह्या गोष्टी, पेनफुल मेमरी, बॅड एक्सपिरियन्सेस, हे जे फेल्युअर्स आहेत, हे तुम्हाला पाठीमागं ओढतात, लक्षात घ्या. या भूतकाळातल्या ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला पाठीमागं ओढतात, पाठीमागं पुल करतात. तर म्हणजे थोडक्यात काय होतंय, एक लक्षात घ्या की ह्याच्यानं काय होईल की ह्या गोष्टींना घेऊन जर तुम्ही आयुष्यात पुढे गेलात की काय होणार, लक्षात घ्या की सपोज असं समजूया की तुमच्या घराजवळ एखादं मंदिर आहे, समजा की एखादं गणपतीचं मंदिर आहे, समजा ते मंदिर आहे 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, तुम्ही जर चालत गेलात तर ते 5 मिनिट लागतात तिथे. आणि समजा तुमच्या हातामध्ये वजन दिलं,
काय झालं की 10 किलोची बॅग दिली पर्टिक्युलरली. ही 10 किलोची बॅग आहे. आता तुम्हाला नॉर्मल चालत त्या मंदिरात जायला तुम्हाला 5 मिनिट लागतात. पण समजा तुमच्या हातामध्ये 10 किलोची बॅग दिली आणि त्या मंदिरापर्यंत जायचं आहे, तर ऑब्व्हियसली 5 मिनिट लागेल का जरा जास्त वेळ लागेल? जास्त वेळ लागेल सर. राईट. ओके. किती वेळ लागेल तरी? तुम्हाला हवं तर ठेवत ठेवत जाऊ शकता तुम्ही. म्हणजे अजून 2-3 मिनिटं वाढतील. 2-3 मिनिटं वाढतील. समजा मी काय केलं की 10-10 किलोच्या 2 बॅग्स दिल्या, 20 किलो दिलं, तर काय होईल पर्टिक्युलरली? तुम्ही ठेवत ठेवत जाऊ शकता. किती वेळ लागेल? डबल टाइम वाढेल. हा, म्हणजे जिथं 5 मिनिट लागतोय तिथं 10 मिनिट लागतील. आणि समजा असं केलं गेलं पर्टिक्युलरली की 15-15 किलोच्या 2 बॅग्स दिल्या, किती वेळ लागेल तिथं पर्यंत पोहोचायला? 15-15 किलोच्या 2 बॅग आहेत, तुम्ही ठेवत ठेवत जाऊ शकता. दोन्ही हातात 15-15 किलोच्या बॅग आहेत. ऑफकोर्स सर, टायमिंग अजून वाढेल. अजून वाढेल. ठीक आहे, 10च्या ऐवजी 15 मिनिट लागतील. म्हणजे मला काय म्हणायचंय की जिथं 5 मिनिटात पोहोचलं जाऊ शकत होतं तिथं पोहोचायला तुम्हाला 15 मिनिट लागतात, 10 मिनिट लागतात. म्हणजे दुप्पट तिप्पट वेळ लागतो. लक्षात घ्या. तर ह्याचा अर्थ काय की मी एक एक्झाम्पल दिलं की हे झालं फिजिकल वजनाच्या बाबतीत झालं पर्टिक्युलरली, की तुम्ही फिजिकली वजन उचललं की तुम्हाला तिथपर्यंत तुमच्या जे काही डेस्टिनेशन आहे, जे काही तुमची गोल आहे, तर तिथपर्यंत पोहोचायला तुम्हाला वेळ लागतोय. तसंच हे जे काय पेनफुल मेमरी, हे जे काय बॅड एक्सपिरियन्सेस, फेल्युअर आहेत भूतकाळातले, हे जो बॅड एक्सपिरियन्स आहे पर्टिक्युलरली, हे जर तुमच्या मनामध्ये इम्प्रिंट असेल तर तुम्हाला जे काही अचीव्ह करायचं आहे आयुष्यामध्ये, तर ते तुम्हाला अचीव्ह करण्यामध्ये तिथं वेळ लागणार. लक्षात घ्या. जी गोष्ट तुम्हाला 2 वर्षात अचीव्ह करायची आहे तिथं 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष लागणार. जी गोष्ट 5 वर्षात अचीव्ह करायची आहे तर ती होणार अचीव्ह, पण स्लोली होणार, त्याचा स्पीड कमी होणार. का कमी होणार? कारण की तुमच्या मनावर 20 किलो 30 किलो वजन आहे. लक्षात घ्या. येथे लक्षात मला काय म्हणायचंय, मी एक एक्झाम्पल, एक मेटाफर दिलं की पर्टिक्युलर फिजिकल वजन असलं ना, आपल्याला फिजिकली जायला जसं अडचण येते, वेळ लागतो, तसंच मनावर वजन असेल तर पर्टिक्युलरली एखादं आपण काम करतोय, आपलं जे काही गोल आहे ते गोल अचीव्ह करायला तर तिथं वेळ खाणार. लक्षात घ्या. टाइम जास्त लागणार. अचीव्ह होणार, तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करताय तर नक्की अचीव्ह होणार, पण जरा वेळ जास्त खाणार. लक्षात घ्या. तर तसंच आपण हे वेळ जे जास्त खाताय तर हे वेळ आपण कमी करू शकतो पर्टिक्युलरली. तर काय करू शकतो आपण याच्यामध्ये? तर हे भूतकाळातले जे आपण NLP मध्ये जे काय करतो, तर हे भूतकाळातले जे पास्ट मधले जे पेनफुल मेमरीज वगैरे आहेत, तर ह्याला आपण इरेज करतो आणि फ्युचरचं जे काही थिंकिंग आहे, जे काही प्लॅनिंग आहे आपलं, तर त्याला ब्राईट करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. पास्ट मधले जे बॅड एक्सपिरियन्सेस आहेत तर त्याला फेंट करणं, डिलीट करणं गरजेचं आहे. आणि फ्युचरचे जे गोल्स आहेत तर त्याला ब्राईट करणं गरजेचं, फ्युचर दिसणं गरजेचं आहे. तर पास्ट जो काही तुमच्या भूतकाळात घडून गेलाय त्याच गोष्टी तुमच्या मनामध्ये रिपीट होत असतील पर्टिक्युलरली, तर तुम्ही ज्या फ्युचरकडे जाल तर जाल तुम्ही फ्युचरकडे, पण तुमचा स्पीड तेवढा नसेल. लक्षात घ्या. मी आजपर्यंत बरेच काही ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केला असाल. ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कसं एक 50, 100, 200 लोक असतात, पण ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सगळ्यांसमोर तुम्ही तुमचे पर्सनल प्रॉब्लेम शेअर नाही करू शकत. लक्षात घ्या. पण एक लक्षात घ्या, ट्रेनिंग प्रोग्रामचा फायदा तर नक्की होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त फायदा जर म्हटलं पर्टिक्युलरली हा पर्सनल कोचिंगचा होतो. तर मी जे घेतो पर्टिक्युलरली हे मी पर्सनल कोचिंग जास्त घेतो. माझा भर कशावर आहे की जास्त नॉलेज घेण्यापेक्षा मी काय म्हणतो की 4 गोष्टी कमी शिका. माझं असं बिलीफ आहे की 4 गोष्टी कमी शिका चालेल, पण त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट झाल्या पाहिजेत, त्याचा फायदा झाला पाहिजे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमचं ध्येय, तुमचं गोल अचीव्ह करायचे, त्याचा फायदा व्हावा पर्टिक्युलरली. 4 गोष्टी कमी शिकून. कारण की जर इन्फॉर्मेशन घ्यायची म्हणली, नॉलेज घ्यायचं म्हणलं, गुगलवर तर सगळं पडून आहे. त्यामुळे सगळं भरपूर काय शिकण्यापेक्षा मी तो 4 गोष्टी कमी शिका, पण त्या प्रॅक्टिकली जीवनात इम्प्लिमेंट कसं करता येईल त्याच्यावर जास्त भर द्या. तर त्या दृष्टिकोनातून मी जे घेतो हे मी पर्सनल कोचिंग घेतो. तर इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तर हे पर्सनल कोचिंग मध्ये मी काय करतो पर्टिक्युलरली, तर ह्यामध्ये जे काय पर्सनल कोचिंग असतं, तर हे जे पर्सनल कोचिंग घेतो तर त्याच्यामध्ये मी लेवल्स घेत असतो. तर लेवल 1 जे असतं हे 8 सेशन असतात. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 तासाचं एक सेशन असतं पर्टिक्युलरली. आठवड्यातून 2 सेशन होतात. दर आठवड्याला 2-2 सेशन होतात. 1 ते 1.5 तासाचं एक सेशन असतं. साधारण 1 महिना असतो. तर जेव्हा या आठवड्यात 2 सेशन होतात तर त्याच्यामध्ये पर्सनल कोचिंग मध्ये मी आणि तुम्ही आपण दोघंच असतो पर्टिक्युलरली. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पर्सनल इश्यूज सांगू शकता की जे सगळ्यांसमोर तुम्ही नाही शेअर करू शकत. जे काही तुमचे ट्रॉमाज आहेत, जे काही पर्सनल इश्यूज आहेत ते तुम्ही शेअर करू शकता आणि त्याच्यावर पिन पॉईंट योग्य ते सोल्युशन मिळतं. आणि आता कसं एक जनरल झालं हे ट्रेनिंग प्रोग्राममध्ये, तर पिन पॉईंट तुमच्या प्रॉब्लेमनुसार योग्य ते सोल्युशन मिळतं आणि मग त्याचं तुम्ही प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन चालू करता. आणि मग त्यानंतर या आठवड्यात झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात परत 2 सेशन होतात. मग परत पुढच्या आठवड्यात 2 सेशन. म्हणजे जे काही तुम्हाला शिकवलं जातं पर्टिक्युलरली त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला तुम्हाला वेळ मिळतो पर्टिक्युलरली. आणि असं साधारण 1 महिनाभर हे चालतं. हे जे आहे पर्सनल कोचिंगचं लेवल 1, म्हणजे की तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता. आता आज महाराष्ट्रात मी बघतो बऱ्याच जण याचा लाभ घेत आहेत. बरेच जण पुण्याचे, मुंबईचे बरेच जण आहेत त्यामध्ये. मी तुम्हाला लास्टला सांगेन. त्यामध्ये लेवल 2 पण आहे हे NLPचं. त्यामध्ये मी NLP पण घेतो, अदर दॅन NLP पण असेल.
त्याच्यामध्ये पण सेम तसेच 8 सेशन असतात, 1 ते 1.5 तासाचे एक. लेवल 3 पण आहे, असे लेवल्स असतात पर्टिक्युलरली. तर ह्याच्यामध्ये आपण जे करू शकतो NLPच्या माध्यमातून मानसिक ताणतणाव, फोबिया, अनावश्यक भीती, काहींना मृत्यूची भीती वाटते एखाद्या व्यक्तीची, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत पर्टिक्युलरली. राग कमी करणं, अनावश्यक सवयींना आळा घालणं पर्टिक्युलरली. तर ज्यांना कुणाला पर्टिक्युलरली असं पर्सनल कोचिंग मध्ये इंटरेस्ट आहे तर ते नक्कीच स्क्रीनवर जे नंबर दिलाय तर त्याच्यावर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा पल्लवी मॅडम आहेत तर त्यांना देखील कॉन्टॅक्ट करू शकता. तर मी तुम्हाला तर काही जणांचे पर्टिक्युलरली मी हे दाखवतो, मनोगत दाखवतो तुम्हाला, स्क्रीनवर तुम्हाला दिसतील. परत मला त्यांनी जनरल ह्याच्यामध्ये घेऊन आणल्यानंतर मग मला विचारलं कसं वाटतं आता तुम्हाला. म्हटलं काय नाही वाटत. मग ती म्हणले की परत एकदा तुम्ही घटना आठवा. मग मी परत एकदा ती घटना आठवली, परत तिथं जायचा प्रयत्न केला. मला ती घटना आठवली पण त्या फिलिंग्स माझ्या मनात काहीच म्हणजे असं राहिले नाहीत. जेव्हा मी असं घाबरत होतो ती घटना आठवली की मला असं क्लिक व्हायचं की जस्ट होऊन असं म्हणजे इम्पॅक्ट यायचा त्या घटनेचा, म्हणजे स्ट्रेस यायचा क्विकली. पण तेव्हा आता स्ट्रेस अजिबात राहिलं नाही. म्हणजे आता घटना आठवली की मला काहीच वाटत नाही, म्हणजे फिलिंगच राहिलं नाही त्याच्या. असं म्हणजे मनातून दडपण निघून गेलं. त्या घटनेबद्दलचं जे दडपण होतं पूर्ण माझं व्हॅनिश होऊन गेलं आणि मी आता सध्या रिलॅक्स फील करतो. आणि त्या फिलिंग म्हणजे 2013 म्हणजे 6 ते 7 वर्षापासून माझे ते फिलिंग डोक्यात होते अक्षर. बरेच प्रयत्न करून सुद्धा माझे जात नव्हत्या, पण ते सरांनी आता एवढ्या व्यवस्थित आणि एवढं क्लीन केलं की मला काय त्या फिलिंग्स अशा ठेवल्या नाहीत मनामध्ये, एवढ्या म्हणजे क्लीन करून टाकल्या. ज्या फिलिंग्स होत्या घाबरण्याच्या किंवा दुःखद फिलिंग होत्या त्या आता काहीच वाटत नाही. घटना परत एकदा मला सरांनी आठवायला सांगितली, मी परत आठवली. पण काय मला त्या घटनेबद्दल काय असं वाटलं नाही की दुःख वाटतं किंवा काय वाटतं. त्या फिलिंग्स म्हणजे मनातून पूर्ण म्हणजे असे रिलॅक्सनेस फील करून टाकलं सरांनी. आणि मला या कोर्सबद्दल एवढं चांगलं वाटतं की अशा कोर्सेस मॅक्झिमम लोकांनी जॉईन करावं, की जेणेकरून ज्या मनात दुःखद घटना आहेत किंवा काही जरी तुम्हाला त्रास असेल, मनामध्ये कुठल्या गोष्टी लपल्या असतील, भीती असेल, दुःखद घटना असेल, ते तुमच्या मनातून दडपण कंटिन्युअसली येत असेल तर त्या घालवण्यासाठी सरांकडे निश्चित तुम्ही लावा, जेणेकरून तुमचं बेनिफिट डेफिनेटली होणार. तर मी आता स्वतः इंजिनियर आहे, मला सुद्धा या गोष्टी, आता मी टेक्निकल माइंड असून सुद्धा माझ्या त्या घटना मला घालवता येत नव्हते प्रयत्न करून सुद्धा. पण सरांनी ते अति म्हणजे हुशारीने, त्यांच्या नॉलेजने, NLPच्या कोर्सने म्हणजे एकदम 10 मिनिटाच्या आत मला सरांनी रिलॅक्स करून टाकलं. मला वाटलं नव्हतं की मी एवढ्या लवकर कधीच रिलॅक्स होईल म्हणून. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, माझं नाव स्मिता दुधनकर आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वी मी सुयश सरांकडं NLPचं कोर्स केलं आहे. सरांकडं जेव्हा मी आले होते तेव्हा मी खूप डिस्टर्ब होते. बरेच रिलेशनमध्ये माझ्या डिस्टर्बन्स आलेलं होतं आणि माझं कॉन्फिडन्स खूप कमी झालेलं होतं. आता 2 महिन्यानंतर मी खूप स्वतःला कॉन्फिडंट फील करते आहे आणि घरामधले नातेसंबंध खूप छान व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे. घरातलं वातावरण खूप बदललेलं आहे. मी एक वर्किंग वुमन आहे, मी योगा टीचर आहे, प्लस मी इन्शुरन्समध्येही ॲडवायझर म्हणून काम करते. आता मी दोन्ही ठिकाणी फुल कॉन्फिडंटली काम करत आहे. हे सगळं शक्य झालं फक्त NLPच्या कोर्समधून. तर मी रेग्युलर प्रॅक्टिस करते आहे, सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे रूल्स फॉलो करते आहे. तर मला खूप बरं वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे. मी आता सध्या खूप हॅपी आहे. त्याबद्दल थँक्यू सुयश सर, थँक्यू NLP. नमस्कार, माझं नाव वीरेंद्र देवस्थळे. मी राहायला डोंबिवलीला आहे. जेव्हा यूट्यूबवरती NLP म्हणजेच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग असा शब्द टाकला तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ ज्यांचा समोर आला तो सुयश उकाळे सरांचा. त्यांचा पहिलाच व्हिडिओ मी बघितला आणि खूप प्रभावित झालो, कारण त्यांची अतिशय सोपी, सरळ, साधी आणि समजण्यास अतिशय सोपी अशी भाषा आणि त्यातही मराठी, त्यामुळे ती माझ्या मनाला केव्हाही भिडली. सरांशी जेव्हा चर्चा केली त्याच वेळेला मला असं समजून चुकलं की सर अतिशय सोप्या पद्धतीने मला हे टेक्निक नक्की समजावून सांगतील आणि माझा हा जो प्रयास होता हा अगदी खरा ठरला. दुसऱ्या दिवशीच माझं ट्रेनिंग सुरू झालं आणि आज गेले 15 दिवस मी सरांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या NLPच्या टेक्निक शिकतो आहे. प्रत्येक टेक्निक शिकवण्याची त्यांची हातोटी इतकी सहज, साधी आणि सोपी आहे की ती समजायला सहज डोक्यात बसून जाते. आणि हे शिकवत असताना प्रचंड पेशन्स लेवल त्यांच्याकडे असतात. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न असतात
आणि त्या प्रश्नांची उत्तरं ते इतकी लिलया देतात की ते समजणं फार सुलभ होऊन जातं. नुसतेच त्या प्रश्नाची उत्तरं देत नाही तर त्याच्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे खूप सुंदर एक्झाम्पल्स आम्हाला सांगतात, जेणेकरून हा जो विषय आहे हा समजायला खूप सोपा जातो. जसा ते विषय समजावत गेले त्याच पद्धतीने आमच्याकडून प्रत्येक वेळेला प्रॅक्टिकल्सही करून घेत गेले आणि हे प्रॅक्टिकल करत असताना आम्ही योग्य पद्धतीने करतोय की करत नाहीये याचा ते वेळोवेळी फॉलोअप घेत गेले. आणि त्यामुळेच NLPची जी वेगवेगळी टेक्निक्स आहेत ही आमच्या सहज डोक्यात बसून गेली. आणि सरांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त NLPच नाही किंवा NLPच्या रिलेटेडच टेक्निक्स नाहीत, तर त्याच्या संदर्भातली इतरही काही टेक्निक्स आम्हाला त्यांनी शिकवली, ज्याचा फायदा ॲज अ प्रॅक्टिशनर किंवा ट्रेनर म्हणून मला नक्की होऊ शकेल याची खात्री आहे. जी जी टेक्निक त्यांनी आतापर्यंत मला शिकवली ती टेक्निक मला माझ्या डे टू डे लाईफसाठी खूप उपयुक्त आहेत. जेव्हा या संदर्भात मी माझ्या घरच्या मंडळींशी त्याचप्रमाणे माझ्या ऑफिसच्या कलिग्सशी चर्चा केली तेव्हा मला असं समजून आलं, सर जे शिकवतायत ते रोजच्या जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे आणि त्याची भविष्यासाठी अतिशय गरज आहे. सरांनी ही शिकवलेली टेक्निक मी नक्कीच माझ्या स्वतःच्या लाईफवरती, माझ्या स्वतःच्या जीवनावरती वापरूनच आणि त्याचप्रमाणे त्याचा फायदा माझं आयुष्य ग्रो करण्यासाठी नक्की करून घेईन. धन्यवाद सुयश सर. धन्यवाद. नमस्ते, मी स्वप्नाली मुंबईवरून बोलतेय. मी सुयश सरांकडून NLP लेवल 1 कोर्स केला. पर्सनल कोचिंग लावले होते मी त्यांच्याकडे. तर या NLPमध्ये मला खूप फायदा झाला. सुयश सर खूप छान पद्धतीने समोरच्या माणसाला समजून घेऊन, समोरच्या माणसाच्या काय समस्या आहेत ते समजून घेऊन त्याच्यावर ते अचूक टेक्निक ते शिकवतात आणि त्यांनी शिकवलेल्या टेक्निकमुळे मला खूप फायदा झाला. फायदा असा म्हणजे कुटुंबातील माझे नातेसंबंध सुधारले, माझी सेल्फ इमेज इम्प्रूव्ह झाली आणि सेल्फ इमेज इम्प्रूव्ह होणं खूप महत्त्वाचं आहे. ते त्यांच्या टेक्निकमुळे मला शक्य झाले. त्यामुळे सुयश सरांचे खूप खूप आभार, मनापासून खूप खूप आभार. तर प्रत्येकाने हा NLPचा कोर्स करावा अशी मी इच्छा व्यक्त करते. थैंक यू सुयश सर, थैंक यू. हेलो, मैंने ये NLP कोचिंग कोर्स किया सुयश सर से और मुझे इसमें यह अनुभव हुआ कि जो अंदर की जो बैड फीलिंग्स है, जो बैड एक्सप्रेशंस थे, जो बहुत ही स्ट्रॉन्ग थे, वो अभी इनका कोच स्टार्ट करने के बाद मुझे ऐसा भी फील हो रहा है कि पूरा हल्का हल्का लग रहा है. धीरे धीरे मैं काम डाउन हो रहा हूँ और जो बहुत बरसों का जो बोझ था वो निकल रहा है मेरे अंदर से और इतनी शांति लग रही है कि जो ये शांति के लिए मैं तड़प रहा था वो भी शांति की अनुभव मुझे हो रही है अंदर से. वो इतना रिलैक्स फील कर रहा हूँ. तो इसके लिए मुझे बहुत दिल से आभार मानता हूँ कि ऐसे व्यक्ति सब तरफ हो और मैं यही चाहता हूँ कि ऐसे ही लोगों का बोझ हल्का होते रहे. धन्यवाद. ओके, ठीक आहे. मी माझ्या साईडनं आय थिंक मला वाटतं मी सगळी माहिती दिलेली आहे. तर कुणाला काही क्वेश्चन असेल तर नक्की विचारू शकता. सर मला एक असं विचारायचं होतं की जे आता पास्ट मधलं आपण थोडं डिलीट केलं, पण काही गोष्टी अशा आहेत की त्या डिलीट केल्या, ठीक आहे, तो जेव्हा समजा काही वाद वगैरे झाले असते तर तो गोष्ट बाजूला, पण ती परत प्रेझेंट मध्ये ती जर काही कारणानं म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये येत असेल तर अशा वेळेस आपण कशी ती डिलीट केली पाहिजे? म्हणजे तुम्ही म्हणताय भूतकाळातल्या घटनेचा प्रभाव कमी केला पण भविष्यात जर परत घडत असेल तर असं म्हणताय का? तोच सातत्याने जर घडत समजा परत पुढे आला तर कसं माहितीये का मॅडम, एक लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये काहीतरी जर असेल की ती व्यक्ती अशी आहे, असंच करते, तसंच करते, काहीतरी आहे पर्टिक्युलरली, त्या व्यक्तीबद्दल आपण मानून बसलाय की ती व्यक्ती अशी करते, तशी करते, जी आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे, ती निगेटिव्हिटीचा प्रभाव जर आपण कमी केला तर ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही भविष्यात त्या व्यक्तीसोबत तसं कराल तर समजा एखाद्या व्यक्तीसोबत, ज्या व्यक्तीसोबत तुम्ही राहताय, समजा आठवड्यातून 2 वेळा त्या व्यक्तीसोबत पर्टिक्युलरली त्याच्या घटना घडत आहे, तर काय होईल की एका आठवड्यातनं घडत आहे तर 2 आठवड्यातून एकदा घडेल, 3 आठवड्यातून एकदा घडेल, हळूहळू त्याची तीव्रता कमी होईल. लक्षात घ्या, जसं जसं तुमच्या मनातल्या त्या व्यक्तीबद्दलची निगेटिव्हिटी कमी होईल तर हळूहळू त्याचा बाहेर पण तुम्हाला इम्पॅक्ट दिसायला नक्कीच चालू होईल, पण एकदम एका दिवसात होणार नाही, पण नक्की कमी होईल.
म्हणजे अगोदर आठवड्यातनं 2दा होईल, आठवड्यातनं एकदा होईल, मग 2 आठवड्यातनं एकदा होईल, 3 आठवड्यातनं, महिन्यातनं एखाद्या वेळेस होईल. हो सर, कधी कधी असं होतं की जाऊ दे त्या व्यक्तीचं नावच घ्यायला नको किंवा चेहराही बघायला नको, असंही होऊ शकतं. होतं असं. तुम्हाला काय हवंय? तुम्हाला त्या व्यक्तीला विसरायची इच्छा आहे? काय करायचं तुम्हाला? तुमचा आउटकम काय? नाही, विसरायचं नाहीये की चेंज झाला पाहिजे त्या व्यक्तीत पण आणि माझ्यामध्ये पण, की मलाही विसरायचं आहे की जे झालं ते, पण त्या व्यक्तीने ती परत चूक करू नये असंही मला वाटतं. मॅडम आता इथे कसं आहे की नातेसंबंधाबद्दल तुम्ही प्रश्न विचारता, तर नातेसंबंधामध्ये स्वीकार कार्य होऊ शकतं, सुधार कार्य नाही होऊ शकत. तर तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये नक्कीच चेंज करू शकता. समोरच्यामध्ये चेंज आणणं डिपेंड्स, सांगू शकत नाही आपण. त्या व्यक्तीसोबत तुमचे रिलेशन कसे आहेत, काय आहेत, डिपेंड, की त्याला जेव्हा बदलायची इच्छा होईल त्यावेळेस ती व्यक्ती बदलेल. आता तुम्हाला सांगतो, असं करू शकतो आपण. सॉरी, मी थोडं इंटरप्ट करतो, एक्सप्लेन करतो, मग परत विचारा तुम्ही. आता माझ्याकडे एक मॅडम आल्या होत्या, त्या आणि त्यांची आई आल्या होत्या. तर तुम्हाला सांगतो की त्यांचं माहेर कुठेतरी दुसऱ्या, त्यांचं हे माहेर होतं सोलापूर, मी जिथे राहतोय, ते सासर दुसरं कुठल्या तरी गावचं होतं. ते आल्या होत्या, तर ते घेऊन आले होते, त्यांची आई त्यांना घेऊन आल्या होत्या. तर त्यांना इतकं राग, इतकी ऍसिडिटी झाली होती, इतकी प्रचंड ऍसिडिटी, ते काही जरी खाल्ले तरी त्यांना ते वॉमिटिंग होत होतं. डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टरांनी लिटरली त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. तर काय सांगितलं की त्यांना अति विचार करतात, खूप ओव्हर थिंकिंग होते अक्षरशः. मग त्यांना विचारलं की एवढं काय होतंय, तर त्यांनी म्हणतात की इतका राग ते हातात जे दिसतंय ते फेकून मारावं असं वाटतंय. पर्टिक्युलर इतकं म्हणजे की जो सो कॉल्ड आपण बघतो की सोशली जो काही इश्यू आहे की त्यांच्या मनामध्ये त्यांच्या सासूबद्दल प्रचंड राग होता, पर्टिक्युलरली जे काय आहे पर्टिक्युलरली. तर मी म्हणलं की आपण असं करू शकतो की ते म्हणलं की नाही, आता जायचं कसं पर्टिक्युलरली परत एकदा सासरी, ते माहेरी आणलं होतं त्यांना, म्हणजे जायचं कसं. आपण ठीक आहे, त्यांना जायची तर इच्छा होती, ठीक आहे, तुम्हाला जायची इच्छा आहे का, करू शकतो आपण. नाही, ते सासू असं करतात, तसं करतात, टोमणे मारतात, ते करतात, जे काही कॉमन असतं सगळं. मी म्हणलं आपण असं करू शकतो आपण पर्टिक्युलरली की आपण रामायण महाभारत जे आपण पाहत होतो पूर्वी, तर त्यामध्ये कोणीतरी बाण मारत असतो, तर बाण मारल्यावर एखाद्याकडे पॉझिटिव्ह कवच असतं, तो बाण त्याच्यापर्यंत येतो पण ते त्याला लागत नाही. तर आपण असं करू शकतो की ते तुम्हाला टोमणे मारतील पण ते तुमच्यापर्यंत तुम्हाला लागणार नाही, असं आपण नक्की करू शकतो. तुमच्या सासून तर आपण नाही बदलू शकत, पण हे तर आपण नक्की करू शकतो की तुमच्या बाजूला एक असं कवच तयार करू शकतो की तुम्हाला त्या गोष्टीचा काही इम्पॅक्ट होणार नाही. तर ते होते 10 ते 15 दिवस होते पर्टिक्युलरली इथं, आणि त्यांच्यावर रोज थेरपी करत होतो पर्टिक्युलरली. आणि ते करून ते गेले नंतर रिटर्न, आणि गेल्यानंतर 1 महिन्या 1.5 महिन्यानंतर परत त्यांचा फोन आला, त्यांच्याशी बोलणं झालं. ते म्हटलं की एकदम छान सर, मी रोज तुम्हाला थँक्यू म्हणते की अगोदर जे होतं आणि आताच कम्प्लीट ट्रान्सफॉर्म, घटना तेच आहेत, व्यक्ती तेच आहेत, पण माझ्यामध्ये बदल झाला. तर आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो. आणि एक लक्षात घ्या की आपल्यामध्ये बदल आपण केला तर हळूहळू असं झालेलं आहे की ज्यांनी स्वतःवर फोकस करून स्वतःमध्ये बदल केलाय, तर हळूहळू आजूबाजूच्या लोकांमध्ये पण बदल व्हायला लागलाय. पण होईलच याची गॅरंटी नाही, पण एक नक्की आहे की तुम्ही रिलॅक्स व्हा, तुम्हाला शांती मिळेल, तेवढं नक्की होऊ शकतं. बऱ्याचदा काय होतं माहिती का की आपण समोरच्याला बदलायला जातो. आता बऱ्याचदा मी एवढे प्रोग्राम घेतो, एवढे पर्सनल कोचिंग घेतो, लोक मला म्हणतात पर्टिक्युलरली की सर तुमच्यामुळे माझ्या लाईफमध्ये खूप मोठा बदल झाला, माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात, तुमच्यामुळे बदल झाला. मी म्हणतो ऍक्च्युली माझ्यामुळे बदल नाही झाला, त्यांना बदलायची इच्छा होती, तुम्हाला बदलायची इच्छा होती, तुम्ही फक्त माध्यम निवडलंय, तुम्ही माझ्या माध्यमातून बदललात, माध्यम घेतलंय. ज्याला बदलायची इच्छा आहे ना, तो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बदलतोच. तो पुस्तक वाचून बदलेल, कुठला कोर्स अटेंड करून बदलेल, मेडिटेशन करून बदलेल, NLP शिकून बदलेल, तो बदलेलच. पण ज्याला बदलायची इच्छा नाही तो सगळं काय करेल पण बदलणार नाही, लक्षात घ्या. हा, जर माझ्यामुळे जर बदलत असेल पर्टिक्युलरली, जर आता बऱ्याचदा मला माझी वाईफ पण म्हणते की, मला माझी वाईफ म्हणत असते पर्टिक्युलरली की नाही तुमच्यामुळे माझ्यामध्ये खूप चेंजेस झाले, तुमच्यामुळे मी खूप बदलले, मी खूप चेंजेस झाले, माझ्यामध्ये खूप बदल आहे, माझ्यामध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस झाले. मग मी माझ्या स्वतःसोबत मी मनामध्ये म्हणतो पर्टिक्युलरली की जर माझ्यामुळे तिच्यामध्ये तुझ्यामध्ये बदल झाला, तर मी तुला 10 गोष्टी सांगितल्या, तर 10 पैकी पर्टिक्युलरली या 4 गोष्टीमध्ये बदल झालेला आहे. 10च्या 10 का नाही झाले, म्हणजे मी ज्या 10 गोष्टी सांगितल्या त्यातल्या त्या 4 गोष्टी तिनंच सिलेक्ट केल्यात की कुठल्या 4 गोष्टीमध्ये बदल करायचा आहे, हे तिनं ठरवलंय, लक्षात घ्या. मी नाही ठरवलं, म्हणजे जे काही बदल झाले ते तिच्यामुळे झालंय, माझ्यामुळे नाही झालं. मी स्वतःलाच बदलायला पाहिजे. हा, आपल्याला गैरसमज होतो कोणी जर आपल्याला म्हटलं की तुमच्यामुळे बदल झाला, होऊ शकत नाही. थँक्यू सर, थँक्यू सो मच. येस, थँक्यू सर. सेशन आपण इथे एंड करूया. येस सर, तुम्ही इथं आलात आणि खूप छान ज्ञान दिलं सर आम्हाला. आणि म्हणजे जर आपण म्हणतो देवा असा बदल घडव, देवा तसा बदल घडव, पण ऍक्च्युअली ते सगळं आपल्याकडेच आहे, आपल्यालाच बदल घडवायचा आहे.
तर देव वगैरे कोणी येणार नाही, आपल्यालाच आपल्या मनात बदलवायचं आहे. येस 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 येस. कारण की कसं आहे माहिती का, थोडस मी एक मिनिट घेऊ इच्छितो. बघा लक्षात घ्या मॅडम की भगवान बुद्ध आले, भगवान महावीर आले, असे बरेच संत आले. त्यावेळेस पण लोक तसेच होते. त्यावेळेस पण काही लोकच बदलले. ज्यांना बदलायची इच्छा होती तेच बदलले, सगळे नाही बदलले. लक्षात घ्या, ज्याला खूप बदलायची इच्छा होती त्याने संन्यास घेतलं, प्रचंड त्याच्यामध्ये स्वतःमध्ये परिवर्तन केलं. ज्याला थोडंच बदलायचं आहे त्याने थोडंच बदललं. ज्याला काहीच बदलायची इच्छा नाही तो नाही बदलला. लक्षात घ्या. म्हणजे ते इतके मोठे मोठे लोक येऊन गेले तरी देखील लोक तसेच आहेत. आज पण बघताय तुम्ही, लक्षात घ्या की ज्याला बदलायचंय तोच माणूस बदलतो. ज्याला बदलायची इच्छा नाही तो काहीही करा बदलणार नाही. लक्षात, जोपर्यंत त्याच्या आतून इच्छा होत नाही. आणि माणूस बदलतो केव्हा, जोपर्यंत त्याला त्रास होत नाही. आहे त्या ह्याच्यामध्ये तो काहीतरी त्रास होतोय तरच तो बदलू इच्छितो. लक्षात घ्या, आहे त्या रिझल्टशी तो जर सॅटिस्फाय नसेल तरच बदलू इच्छितो, त्याशिवाय बदलत नाही. असं विषय मोठा आहे, आपण कन्क्लूड करतोय, उशीर झालाय. छोटं पडेल सर आपल्याला, म्हणजे ही वेळ ऍक्च्युअली कमी आहे. तसं बोलायला हा विषय खूप मोठा आहे, पण आता आपल्या वेळेअभावी जरा थोडस. येस 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 येस. तर पुन्हा एकदा परत या आणि जरा थोडं विस्तार पूर्वक जरा थोडं आम्हाला अजून ज्ञान दिलं तर बरं होईल. येस येस येस, नक्की नक्की. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गुड नाईट.